तर अग्निकर्म आणि विद्धकर्म हे जे उपचार आहेत ते आपल्याला डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळीकडे उपयोगी पडतात. बर आयुर्वेदावरती आपण ऑब्जेक्शन असं घेतो की अजाला औषध दिलं की ते नातवाला लागू पडतं. ह्याला छेद देणारी ही पद्धती तुम्हाला ताबडतोब रिझल्ट येतो की अग्निकर्माने तुम्हाला शेकलं की तुमचं त्वरित वेदना शमन निश्चित होतं. आपल्या सगळ्या मनाशी ज्या संबंधित डिप्रेशन म्हणा, काही आत्महत्येचे विचार येणं, अशा प्रकारच्या काही रोगांमध्ये आम्ही विद्ध करतो. त्याच्यानंतर ह्या अग्निकर्माचा खूप चांगला उपयोग होतो. डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे डायबिटीसच्या माणसांच्या पायाला सेन्सेशन राहत नाही एक्स्ट्रीमिटीजला, आणि त्यामुळे धोका खूप वाटतो कारण त्यांना जखम झालेली समजत नाही, त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतात आणि ते पाय कायम बधीर राहतात. तर ह्या डायबेटिस न्यूरोपॅथीमुळे ह्या मध्ये ह्या सिल्वर किंवा या चांदीच्या शलाकेचा खूप चांगला उपयोग होतो. सध्या कॉमन समस्या काय, केस गळणं प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. तर केस गळण्याला सुद्धा विद्धकर्माचा खूप चांगला फायदा होतो. त्याच्यानंतर ॲलोपेशिया एरियाटा म्हणजे चाई पडणं, असं मध्येच टक्कल पडतं, त्याला सुद्धा विद्धकर्माचा अतिशय उत्तम फायदा होतो. तुम्ही ऐकलं असेल डेव्हिएटेड नेझल सेप्टम म्हणजे नाकाचं हाड वाटतं किंवा असं तिरकं होतं, त्यामुळे माणसाला श्वास घेता येत नाही. त्यांना कंटिन्युअसली तो काहीतरी स्प्रे वगैरे घालायला लागतो, ते ड्रॉप्स टाकायला लागतात. अशाला सुद्धा डीएनएसला सुद्धा फायदा आपल्याला विद्धकर्माचा अतिशय चांगल्या प्रकारे होतो. तुम्ही म्हणालात या अग्निकर्म किंवा विद्धकर्माचे इन्स्टंट रिझल्ट्स आहेत, तर इन्स्टंट रिझल्ट्स म्हणजे काय, म्हणजे एकाच सिटिंग मध्ये तुम्ही म्हणताय की कशा पद्धतीने? माझ्याकडे एक स्त्री रुग्ण होती जी थ्रोट कॅन्सर होता. त्यामुळे तिला खायला कसं लागायचं तर मिक्सरमधून काढायचं आणि मग ते अगदी सकष्टतेने ती गिळू शकायची. आणि तिला एका सिंगल सिटिंगमध्ये तिला बऱ्यापैकी तिची थुंकी पहिल्यांदा नीट गिळता यायला लागली आणि नंतर पाणी वगैरे तिला पिता चांगलं यायला लागलं. आणि 4-5 सिटिंग नंतर मला तिचा फोन आला की मॅडम मी आता फुलका आणि भाजी असं लावून खाऊ शकते. की आजकाल आम्हाला म्हणायला लागलेत की तुम्ही असे गेस्ट बोलवता ज्यांचे फीज जे असतील त्या 5-6 हजार असतात आणि तुम्ही बोलायला म्हणून इथे गोड गोड बोलता, पण नंतर आम्ही फोन केला की त्यांच्या फी ऐकल्या की आम्हाला नकोच वाटतंय नाही करा. तर तुमचंही मग तसंच आम्ही मानावं का? पॉडकास्ट करण्याचा तुमचा उद्देश काय, म्हणजे जास्त क्लायंट्स? माझ्या रेग्युलर मंदिरातल्या ओपीडीत एक मुलगा आला होता, तो जेमतेम धरून उभं राहत होता आणि त्याला काही दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर तो मुलगा धावायला लागला. तर तो ज्या शाळेत जात होता त्या शाळेच्या शिक्षिकेचा मला फोन आला, तुम्ही काय केलं? त्या बघायला आल्या आणि मग त्यांनी मला ऑफर दिली की तुम्ही दर गुरुवारी आमच्या संस्थेत या. इन्फर्टिलिटी हा पण सगळ्यात म्हणजे इन्फर्टिलिटीच्या आधी येतो पीसीओडी. पाळीच नॉर्मल नसते, त्या पीसीओडीला सुद्धा असंख्य कारण आहेत. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट्स स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा आपला जो पॉडकास्ट आहे हा थोडा वेगळा आहे. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल अग्निकर्म किंवा विद्धकर्म, किंवा असं म्हणलं जायचं ना की चटका देऊन काही काही गोष्टी बऱ्या करता येऊ शकतात. त्या खरंच करता येऊ शकतात का? याला एक वैज्ञानिक बेस काय आहे आणि अग्निकर्म म्हणजे काय किंवा विद्धकर्म म्हणजे काय, तर ह्या रिलेटेड आजचा आपण पॉडकास्ट करत आहोत. आणि याच्यासाठी आपल्यासोबत आहेत वैद्य प्रज्ञाताई अक्कलकोटकर. ताई, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्ते. नमस्ते सगळ्या प्रेक्षकांना माझा सादर नमस्कार. आणि तुम्ही पॉडकास्टवर आलात त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार. आणि खूप सारे प्रश्न आहेत, खूप सारे अशा गोष्टी आहेत की त्या तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. तर आजचा आपण पॉडकास्ट सुरू करूयात तुमच्या अनुमतीने. आणि तत्पूर्वी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे जर तुम्ही अग्निकर्म रिलेटेड काही जर सर्च केलं किंवा आयुर्वेद रिलेटेड सर्च केलं तर आपला पॉडकास्ट तुम्हाला सर्वप्रथम दिसेल. तर ताई, सुरुवातच मला याने करावीशी वाटेल की काय आहे अग्निकर्म किंवा विद्धकर्म, तुम्ही जे सांगता? अगदी बरोबर आहे. सगळ्यात सुरुवातीला सोहम, मला खूप आनंद होतोय की तुझ्या पॉडकास्टवरती मला यायला मिळालं. याचं कारण असं की तू ज्या प्रकारचे पॉडकास्ट करतोस अध्यात्माशी संबंधित, गुरुची महिमा सांगणाऱ्या संबंधित, तर असं मला कुठेतरी बोलायचं होतं की माझ्या विषयाचा आणि माझ्या गुरूंचा माझ्यावरती किती आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळे माझं काम चालू आहे, किंवा या विषयाचा आणि अध्यात्माचा अगदी फार चांगला संबंध आहे. तर या दृष्टीने मला यायला मिळालं, मला खूप आनंद होतोय. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. अग्निकर्म म्हणजे काय? अग्नीच्या साह्याने केली जाणारी
उपचार पद्धती. बर. त्याला साध्या सोप्या भाषेत म्हणायचं तर चटका, पण चटका थोडंसं निगेटिव्ह होतं म्हणून तो सुखद चटका असं आपण म्हणूया. बर. तर या पद्धतीने शरीरावरती अग्नीच्या सहाय्याने केले जाणारे उपचार याला अग्निकर्म म्हणतात. त्याचे अनेक प्रकार आहेत, आपण आता ते बघणार आहोत. हो. आणि विद्ध म्हणजे तू पंक्चर किंवा टोचणं, सुई टोचणं, एक स्टराईल नीडल तुमच्या ठराविक शरीराच्या भागात टोचणं आणि त्यामुळे काही त्याचे शरीरावरती होणारे परिणाम आणि काही रोगांवरती त्याचे मिळणारे परिणाम, अशा प्रकारे आपण विद्धकर्म असं हे करू शकू. विध म्हणजे वेधन किंवा टोचणं. तर सुश्रुताचार्यांनी, आयुर्वेदाचे जे आचार्य आहेत, त्यांनी अष्टविध शस्त्रकर्म म्हणून एक सांगितले. त्याच्यापैकी वेधन हा एक प्रकार आहे. आणि या पद्धतीने अंगावरती विशिष्ट भागांना टोचून आपल्याला अतिशय चांगले परिणाम त्याचे रोगांवरती बघायला मिळतात आणि त्याचा अतिशय यशस्वी उपचार म्हणून आपल्याला उपयोग करता येतो. बर. मग हे जे अग्निकर्म असेल किंवा विद्धकर्म असेल, हे कुठल्या म्हणजे गोष्टींमध्ये फायदेशीर ठरू शकतं? कुठल्या व्याधींवर याचा उपचार होऊ शकतो? ह्याचं खूप मोठं उत्तर मला द्यायला आवडेल. आणि मला हे निश्चित सांगायला आवडेल की अग्निकर्म आणि विद्धकर्म या अतिशय पुरातन उपचार पद्धती आहेत. जरी आत्ता आपण त्याचं नाव ऐकत असलो आणि पूर्वी त्याचं नाव आपण ऐकलं नाहीये असं असलं तरी सुश्रुताचार्य आणि वाग्भटाचार्य यांनी ह्याचा उल्लेख केलेला आहे. आणि त्याचे जनक मी म्हणेन की तेच ज्ञान आधुनिक रूपात प्रगट करणारे माझे गुरु वैद्य रामचंद्र बल्लाळ गोगटे यांच्याकडून ही मी विद्या इनडायरेक्ट पद्धतीने शिकले, त्यांच्या शिष्येकडून मी शिकले. तर मला हे नक्की सांगायला आवडेल की ह्याचे उल्लेख इतके पुरातन आहेत आणि ॲक्युपंक्चरच्याही आधी हे आहे असं माझं निश्चित म्हणणं आहे. तर अग्निकर्म आणि विद्धकर्म हे जे उपचार आहेत ते आपल्याला डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळीकडे उपयोगी पडतात. आता पहिल्यांदा आपण अग्निकर्माचा विचार करूया. अग्निकर्माचा पहिला उपचार म्हणजे आमच्या सरांनी केलेली सुवर्णशलाकेची निर्मिती. सोन्याच्या एका काडीची त्यांनी निर्मिती केली खूप अभ्यासाने. सोनं हे जो धातू आहे तो अतिशय शरीराला उपकारक आहे, तो बळ देतो शरीराला. आणि त्या सोन्याच्या काडीची इनडायरेक्ट पद्धतीने आपण शेक देऊन आपण एक ट्रीटमेंट करतो, त्याला आम्ही सुवर्णशलाकेनी करतो. कंडक्शन पद्धतीने हे आपण करतो आणि त्याचे शरीरावरती डाग राहत नाहीत, हा खूप महत्वाचा भाग आहे. तर सोन्याच्या शलाकेचा उपयोग आपण कुठे करतो? अर्थातच वेदनाशमनांसाठी. आमचे सर सर्जन होते आणि सर्जनला सगळ्यात त्रास देते म्हणजे वेदना, रुग्णालाही. तर ह्या वेदना शमनासाठी काही करता येईल का अशा मननातून त्यांच्या 50 वर्षाच्या अनुभवातनं त्यांनी हे शास्त्र आपल्या पुढे परत खुलं केलं. आणि त्यापैकी सुवर्णशलाकेची निर्मिती हे निश्चित युनिक आहे. तर सुवर्णशलाकेची सुवर्णशलाकेमुळे विविध वेदना कमी होतात. विशेषतः जिथे रिजनरेशन हवंय, म्हणजे झीज झाल्यामुळे ज्या वेदना होतात त्यांना या सुवर्णशलाकेचा फायदा होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्पायनल डिसऑर्डर्स. स्पायनल डिसऑर्डर्स आता सगळ्यात कॉमन आहे. सायटिका तुम्ही नाव ऐकलं असेल, सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. तर ह्याला त्या पद्धतीने आपण जेव्हा शेक देतो तेव्हा वेदना शमनाचं ताबडतोब काम घडतं. मग ही फक्त पेन मॅनेजमेंट आहे का? तर नाही, ही डिसीज मॅनेजमेंट आहे जेव्हा आपण वारंवार करतो तेव्हा. दुसरं एक मला सांगायला आवडेल की अग्निकर्म आणि विद्धकर्म या अर्धचिकित्सा आहेत. म्हणजे ह्याच्याबरोबर तुम्हाला पोटात औषध द्यायला लागतं, तुम्हाला पथ्यही पाळायला लागतं आणि गरजेनुसार पंचकर्म करायला लागतं. मग ह्याचा उपयोग का? तर ह्याचा उपयोग इमिजिएट त्याचे परिणाम बघायला मिळतात. आयुर्वेदावरती आपण ऑब्जेक्शन असं घेतो की अजाला औषध दिलं की ते नातवाला लागू पडतं. ह्याला छेद देणारी ही पद्धती, तुम्हाला ताबडतोब रिझल्ट येतो. की अग्निकर्माने तुम्हाला शेकलं की तुमचं त्वरित वेदना शमन निश्चित होतं आणि वारंवार केलं तर त्याचा व्याधी शमनासाठी सुद्धा फायदा होतो. माझ्या क्लिनिकची टॅगलाईन आहे फ्रॉम पेन मॅनेजमेंट टू डिसीज मॅनेजमेंट. तर हेच अपेक्षित आहे. अग्निकर्माचं मी पहिल्यांदा सांगितलं सुवर्णशलाकेनी वेदना कमी होतात. स्पायनल डिसऑर्डर्स किंवा जिथे डिजनरेटिव्ह प्रोसिजर आहे तिथे त्याचा फायदा होतो. सायकोसोमॅटिक कंडिशन्समध्ये म्हणजे आपल्या सगळ्या मनाशी ज्या संबंधित डिप्रेशन म्हणा, काही आत्महत्येचे विचार येणं, अशा प्रकारच्या काही रोगांमध्ये आम्ही विद्ध करतो. त्याच्यानंतर ह्या अग्निकर्माचा खूप चांगला उपयोग होतो. दुसरं आहे ती चांदीची शलाका.
चांदी हा धातू सुद्धा एक वैशिष्ट्य असलेला आहे. तुम्ही ऐकलं असेल की डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे डायबिटीसच्या माणसांच्या पायाला सेन्सेशन राहत नाही एक्स्ट्रीमिटीजला, आणि त्यामुळे धोका खूप वाढतो, कारण त्यांना जखम झालेली समजत नाही, त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतात आणि ते पाय कायम बधीर राहतात. तर ह्या डायबेटिस न्यूरोपॅथीमुळे ह्या मध्ये ह्या सिल्वर किंवा या चांदीच्या शलाकेचा खूप चांगला उपयोग होतो. तिसरी शलाका आहे तांब्याची बनलेली. तर तांब्याच्या शलाका आहेत या कॉस्मॅटिक सर्जरीत खूप उपयोगी पडतात. म्हणजे चेहऱ्यावरती एखादा तुम्हाला वॉर्ट आलाय तर तो काढला, तो जर कापून काढला तर तो परत यायची शक्यता असते. जेव्हा आपण अग्निकर्माने तो काढतो तेव्हा तो परत येत नाही. हे मला अग्निकर्माचं वैशिष्ट्य सांगायला आवडेल की शस्त्र, क्षार आणि अग्नी. तर अग्नी हा लास्ट ऑप्शन आहे. अग्निकर्माने जी तुम्ही ट्रीटमेंट देतात सहसा त्याचा पुनरुद्भव होत नाही, म्हणून अग्निकर्माचं खूप महत्व आहे. अर्थात त्याला खूप स्किल लागतं, विशेषतः जेव्हा तुम्ही नाजूक भागावर करता तेव्हा. तर ताम्रशलाकेने आम्ही कॉस्मॅटिक्स हे करतो. तुमच्या पायाला जर कुरूप आलं असेल तर ते कुरूप तुम्ही कापलं की ते परत यायची शक्यता असते. जेव्हा तुम्ही लोखंडाच्या शलाकेने ते जाळता तेव्हा त्याचा पुनरुद्भव होत नाही. हल्ली कॉमनली आपण ऐकतो की टाचेचं हाड वाढलंय, सकाळी उठल्यानंतर टाच टेकवताना अक्षरशः डोळ्यात पाणी येतं, त्याला कॅल्केनियल स्पर म्हणतात. तर आम्ही त्याच्याकरता मातीची शलाका वापरतो, ज्याला आम्ही मृत्तिका शलाका म्हणतो. त्याच्या सिंगल सिटिंग मध्ये फायदा होतो. तुम्ही स्टिरॉइड्सची इंजेक्शन घेऊ शकता, ते कापून, असं त्याला बरेच ऑप्शन्स आहेत, पण हा सगळ्यात सुलभ ऑप्शन आहे आणि सिंगल सिटिंग मध्ये तो जातो. त्याच्यानंतर आम्ही गुळ वापरतो, गुळाचा चटका देतो. तुम्ही फ्रोझन शोल्डर ऐकलं असेल, हात हलवताच येत नाही, तर हा गुळाचा चटका जेव्हा तुम्हाला डायबिटीस नसतो तेव्हा गुळाच्या सिंगल सिटिंग मध्ये तो माणूस जयहिंद करतो. म्हणजे जो अगदी असा हात उचलू शकत नसतो तो पूर्णपणे करतो. जर डायबेटिक असेल तर परत सुवर्णशलाकेचा उपयोग होतो आणि त्याचा फ्रोझन शोल्डर मधून त्याला त्रासदायक जो असतो त्याच्यातनं त्याला मुक्ती मिळते. तुम्ही ऐकलं असेल सध्या सगळे आपण असेच असतो, कारण कम्प्युटर, मोबाईल, तर अशामुळे आपल्या मानेचे बरेच प्रॉब्लेम्स होतात. त्याला सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस, स्पॉन्डिलोसिस, अक्षरशः मान हलवणं शक्य नसतं. अशा वेळेला आम्ही तिथे एरंडाचं पान लावून ठराविक पद्धतीने त्याला अग्निकर्म करतो आणि त्याने मान मोकळी होते. तुम्ही एक्झिमा हा अतिशय त्रासदायक त्वचा रोग आहे, तर त्याला सुद्धा अग्निकर्माचा, विशिष्ट प्रकारच्या अग्निकर्माचा उपयोग केला तर त्याचा अतिशय प्रभावी त्याचा फायदा होतो. हे झालं अग्निकर्माबाबत. आता विद्धकर्माबाबत येते. विद्धकर्म हे सगळ्यात म्हणजे पेन मॅनेजमेंट मधला हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की तुम्ही टोचताय आणि ती सुई बाहेर काढली की तुम्हाला वेदना कमी होतात. तुम्ही मुतखड्याचा रुग्ण बघितला असेल, मुतखड्याचा जेव्हा त्रास होतो तेव्हा तो माणूस टॉसिंग इन बेड अशी त्याची वेदना असते. एक सुई त्याच्या विशिष्ट भागावरती आम्ही टोचतो आणि बाहेर काढल्यानंतर कन्सिडरेबली त्याची वेदना कमी होते. इतका वेदना शमनाला इमिजिएट फायदा होतो. कधी कधी काही माणसांचा जांभई दिल्यानंतर हा मणका आहे, हा जबडा अडकतो, लॉक जॉ म्हणतात त्याला. अग्निकर्म आणि विद्धकर्म केलं की तो मोकळा होतो. तर अशा प्रकारे इमर्जन्सी मध्ये सुद्धा फायदा होतो. आणि आता आपण वरपासून खालपर्यंत विद्धकर्माचं बघूया. सध्या कॉमन समस्या काय, केस गळणं प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. तर केस गळण्याला सुद्धा विद्धकर्माचा खूप चांगला फायदा होतो. त्याच्यानंतर ॲलोपेशिया एरियाटा म्हणजे चाई पडणं, असं मध्येच टक्कल पडतं, त्याला सुद्धा विद्धकर्माचा अतिशय उत्तम फायदा होतो. त्याच्यानंतर आपण खाली येऊया. आपलं शिर हे उत्तम अंग आहे, म्हणजे आपलं डोकं हे खूप महत्वाचं आहे. तर डोक्याशी संबंधित किंवा नर्व्हस सिस्टीमशी संबंधित जे जे प्रकार असतात इन टर्म्स ऑफ इमोशनल प्रॉब्लेम्स किंवा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स, त्याला विद्धकर्माचा अनमोल उपयोग होतो. आम्ही त्याला मानस पॉइंट म्हणतो. ठराविक पॉइंटवरती आम्ही टोचतो आणि जो टेन्शन मध्ये आलेला मनुष्य असतो तो रिलॅक्स होतो. इतका त्याचा इमिजिएट फायदा होतो. विचारांमध्ये बदल होतो, सकारात्मकता यायला लागते. तर ह्या अशा प्रकारचे मानस पॉइंट याचा उपयोग मी विविध प्रकारे करते. अगदी साध्या डिप्रेशन पासून ते एपिलेप्टिक अटॅक किंवा अपस्माराचे झटके ज्याला येतात किंवा ज्याला वेडाचे झटके येतात अशा लोकांचा सुद्धा त्याचा फायदा होतो. सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम सध्या खूप वाढलेले आहेत, तर ह्या प्रकारांना सुद्धा खूप चांगला फायदा होतो. मी दर गुरुवारी एका विशिष्ट शाळेत जाते की ह्या स्पेशल चिल्ड्रनची जी शाळा आहे आणि त्यांच्यावरती मी उपचार करते, तेव्हा मी मुख्य विद्धचा उपयोग करते. कधी कधी विद्धचा परिणाम जर तितका दिसला नाही तर फॉलोड बाय सुवर्णशलाकेचं अग्निकर्म असाही प्रकार करते आणि रिझल्ट्स मला खूप चांगले येतात. आता नंतरचा विचार आहे तो म्हणजे डोळ्यांचा.
डोळ्यांच्या डिसऑर्डर सध्या खूप वाढल्यात, कारण आपला कंटिन्युअस कम्प्युटरशी time. मोबाईलशी संबंध असतो. स्क्रीन टाईम वाढलाय. ह्याच्यात कॉमन असतं डोळ्यातनं पाणी येणं, डोळ्याला थकवा येणं, म्हणजे इतक्या साध्या सोप्या आजारापासून कंजंक्टिव्हायटिस म्हणजे डोळे येणं या प्रकाराला त्याचा फायदा होतो. दुसरा एक डोळ्याचा आजार आहे टोसिस म्हणतात त्याला, म्हणजे एकच पापणी ड्रूप होते, ती पापणीत शक्तीच राहत नाही आणि त्याला बरेच कॉम्प्लिकेटेड उपचार करायला लागतात. पण त्याच्यात सुद्धा विद्धकर्माचा फायदा झालेला मी स्वतः बघितलेला आहे. तर किंवा डोळ्याचा चष्म्याचा मुलांचा नंबर कंटिन्युअस वाढत असतो, त्याला सुद्धा काही अर्थी अटकाव करायचं काम आपल्याला विद्धकर्माने करता येतं. सो अशा प्रकारे डोळ्याच्या विविध विकारांमध्ये खूप फायदा होतो. माझं वैयक्तिक उदाहरण मी सांगते. आमच्या घरात काही फंक्शन होतं. 13 ऑगस्टला मला लक्षात आलं की आपल्याला डोळे येत आहेत, कारण त्या दिवशी ओपीडीत 8-10 डोळे आलेले रुग्ण आले होते. म्हटलं झालं आता आपले डोळे येणार आहेत आणि आपल्याला 15 तारखेला लोकांना बोलवलंय. तर विशिष्ट पद्धतीने ह्याचं विद्ध मी करून घेतलं. सहसा मी स्वतः करून घेत नाही, मला कोणीतरी इतर करतं, पण त्या दिवशी हिंमत करून मी घेतलं आणि बिलीव्ह मी माझे डोळे आले नाहीत. मला तो कार्यक्रम कॅन्सल करायला लागला नाही. ही माझ्या बाबतीत खरी घडलेली घटना आहे. मी जे तुमच्याशी जे बोलतीये ना ते सांगोवांगीचं नाही, मी प्रत्यक्ष केलेलं आहे किंवा प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. तर अशा प्रकारे डोळ्यांच्या रोगात सुद्धा त्याचा फायदा होतो. नंतर येऊया नाकाकडे. तुम्ही ऐकलं असेल डेव्हिएटेड नेझल सेप्टम, म्हणजे नाकाचं हाड वाढतं किंवा असं तिरकं होतं, त्यामुळे माणसाला श्वास घेता येत नाही. त्यांना कंटिन्युअसली तो काहीतरी स्प्रे वगैरे घालायला लागतो, ते ड्रॉप्स टाकायला लागतात. अशाला सुद्धा डीएनएसचा सुद्धा फायदा आपल्याला विद्धकर्माचा अतिशय चांगल्या प्रकारे होतो. आपण आता कोविडचा सामना केलाय, त्याच्यात सगळ्यात इरिटेटिंग सिम्पटम होतं एनॉस्मिया, म्हणजे वासच येत नाही, जे मी स्वतः अनुभवलेलं आहे. तर एका सिंगल विद्धमध्ये आपल्याला वास यायला लागतो, एनॉस्मियाला फायदा होतो. त्याच्यानंतर कधी कधी आतले नेझल कंजेशन म्हणतो, त्याच्यामुळे ते ब्लॉकच राहतं आणि माणसं सर्दी वाहत राहते. तर ह्याला सुद्धा विद्धचा खूप छान फायदा होतो, ज्याला आम्ही ॲलर्जिक रायनायटिस म्हणतो. म्हणजे काही जणांना 50-60 शिंका येतात सकाळी, त्यांना सुद्धा विद्धकर्माचा प्रचंड फायदा होतो, त्यांच्या शिंका इरिटेटिंग जातात. त्याच्यानंतर कानाच्या संदर्भात आपण येऊया. टिनिटस म्हणजे कानात सतत आवाज येत राहतात. इमॅजिन करा तुम्हाला कंटिन्युअसली काहीतरी गुंग 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 कानात आहे, किती ते फ्रस्ट्रेटिंग असतं. अशा टिनिटसला कानाच्या इथे आम्ही विद्ध करतो, त्याचा फायदा होतो. काही प्रकारच्या डेफनेस किंवा बाधिर्य, कर्णबाधिर्य ज्याला म्हणतो, त्याला सुद्धा उपयोग होऊ शकतो. पण एक लक्षात ठेवायचं, कानाचे रिझल्ट यायला खूप वेळ लागतो. नाकाचे रिझल्ट इमिजिएट येतात, डोळ्याचे रिझल्ट इमिजिएट येतात, कानाला रिझल्ट यायला वारंवार न कंटाळता करायला लागतं. आमच्या गोगटे सरांच्या भाषेत रुग्ण कंटाळला तरी चालेल, वैद्यानी कंटाळायचं नाही, न कंटाळता कंटिन्युअस ते काम करायला लागतं. त्याच्यानंतर आपण खाली येऊया. जिभेचे आजार, वाचेचे आजार काही जणांना असतात, काही जणांना तोत्र बोलतात, काही शब्द बोलता येत नाही, र नाही बोलता येत. तर अशा लोकांना आम्ही जिभेच्या खाली विद्ध करतो, त्याचा खूप चांगला फायदा होतो. त्याच्यानंतर इमर्जन्सीत आपल्याला दाढ दुखायला लागलीये आणि डेंटिस्टकडे आता जाणं शक्य नाही, एका प्रिकमध्ये तुमचं दात दुखणं सुद्धा तेवढ्या पुरतं थांबू शकतं. इट्स नॉट अ परमनंट क्युअर, पण तरी सुद्धा फायदा होतो हिरड्या दातांच्या रोगांमध्ये. त्याच्यानंतर काही जणांना ना तोंड येतं सतत, मग ते काय B12 घेतात, सगळं घेतात, पण ते तोंड जातच नाही सारखं, त्याला आम्ही मुखपाक म्हणतो. त्याला विद्धाचा अतिशय उत्तम उपयोग होतो. त्याच्या खाली आपण येऊया. टॉन्सिल्स किंवा ॲडिनॉइड्स, लहान मुलांच्यात तोंड उघडच राहतं, ती मुलं तो श्वास नाकाने घेऊ शकत नाही, अशाला विद्धाचा खूप चांगला उपयोग होतो. वारंवार टॉन्सिलायटिसचे अटॅक येतात, अँटीबायोटिक द्यायला लागतं, त्या माणसाची क्षमता कमी व्हायला लागते, तर त्याला सुद्धा ॲडिनॉइड्स आणि ह्याला खूप फायदा होतो विद्धाचा. त्याच्यानंतर आपण खाली येऊया. सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस, मगाशी मी तुम्हाला सांगितलं खांदे दुखतात, वळता येत नाही. मी स्वतः कार ड्रायव्हिंग कमी केलं होतं, कारण मला मानेचा त्रास होता. विद्ध केल्यानंतर मला आता परत कार ड्रायव्हिंग करता येतं, कारण माझ्याकडे जी गाडी होती त्याला आम्हाला रिव्हर्सला मागे बघायला लागायचं, आताची हे नव्हती, पण विद्ध केल्यानंतर मला ते परत करता यायला लागलेलं आहे. तर खांदे दुखी किंवा खांद्याचे आजार, मान दुखी, याला सुद्धा त्याचा उपयोग होतो. मी आत्ताच उल्लेख केला तसा फ्रोझन शोल्डर. त्याच्यानंतर या जॉईंटशी संबंधित एक विकार असतो, त्याला म्हणतात टेनिस एल्बो. हे इथं खूप दुखतं. टेनिस एल्बोला अतिशय उत्तम फायदा होतो. त्याच्यानंतर तुम्ही एक नाव कदाचित ऐकलं असेल, कार्पल टनेल सिंड्रोम, म्हणजे मनगट इतकं दुखतं की तुम्हाला हाताची ग्रिप जाते, की तुम्हाला चमच्यानी किंवा हाताने खाता येत नाही. माझ्याकडे एक पेशंट होती, ती सर्जन होती, स्वतः आयुर्वेदाचीच सर्जन, रोज 2 ऑपरेटिव्ह करायची. त्या मुलीची अशी स्थिती झाली होती की तिला 10 सेकंद सुद्धा चमचा धरता येत नव्हता, पण अग्निकर्म आणि विद्धकर्माने तिला आता ती परत ऑपरेशन करायला लागली. अर्थात त्याला बराच, मला 1 महिना वगैरे करायला लागला, पण असे अतिशय उत्तम रिझल्ट असतात. त्याच्यानंतर
नाकाचं नखुरडं तुम्ही ऐकलं असेल की आपलं नख खराब होतं, हम्म. त्या नखुरड्याला सुद्धा विद्धकर्माचा खूप उत्तम उपयोग होतो. बर. त्याच्यानंतर आता आपण खाली गेलो तर उचकी लागते काही जणांना, ती थांबतच नाही. अर्थात हा विषय अतिशय गंभीर आहे. उचकी जेव्हा Okay. कंटिन्युअस लागते तेव्हा त्याच्यात गंभीर व्याधी इन्व्हॉल्व्ड असतात. पण जर ते आपण रूल आउट केले तर जी इरिटेटिंग उचकी असते त्याला सुद्धा एका सिंगल विद्धनी फायदा होतो. ओके. इतकं मी स्वतः अनुभवलेलं आहे. त्याच्यानंतर खाली आपण गेल्यानंतर ब्रॉन्कियल अस्थमा, दमा. तर दम्याचा काही जणांना ते स्प्रे घेऊनच हे करायला लागतं. त्या दम्याला सुद्धा अग्निकर्म विद्धकर्माचा फायदा होतो. बर. त्याच्यानंतर स्लीप ॲपनिया म्हणजे घोरणं, आणि त्याच्यामुळे काही जणांना रात्री त्यांचा श्वास अडकतो. सिरियस डिसीज आहे स्लीप ॲपनिया. त्याला सुद्धा विद्धकर्माचा अतिशय उत्तम उपयोग होतो काही पोटातल्या औषधांसकट. ओके. त्याच्यानंतर खाली आपण जाऊया. सध्या सगळ्यात कॉमन काय आहे आपल्याला? ऍसिडिटी. म्हणजे अनेक लोक शनिवारी पार्टी करायची तर अँटॅसिडच घेतात, पण असे वारंवार जे अँटॅसिड घेतल्या जातात त्याचा आपल्या पचनाच्या वरती अतिशय विपरीत परिणाम होतो. सहसा ते करू नये. तर असं तुमची पचनक शक्ती रिगेन करायला सुद्धा विद्धकर्माचा खूप चांगला उपयोग होतो. त्याला आम्ही नाभीचे पॉइंट म्हणतो. आता आपण सध्या ऐकतोय की ते गट ब्रेन ऍक्सिस आणि गट हेल्थ. तर गट हेल्थ चांगली ठेवायला सुद्धा विद्धकर्माचा अतिशय उत्तम उपयोग होतो. त्याच्यानंतर तुम्ही एक ऐकलं असेल IBS म्हणजे काय होतं की इरिटेटेड बॉवेल सिंड्रोम, की तुम्ही खाल्लत की तुम्हाला टॉयलेटला जायला लागतं किंवा असं नर्व्हसनेस येतो, त्याला सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. कुठल्याही प्रकारचं पेन असेल, पेन इन अबडॉमन असेल तर त्याला काही प्रमाणात आपल्याला फायदा करून देता येतो. यकृताचे विकार, प्लीहेचे विकार याला सुद्धा विद्धकर्म अग्निकर्म अतिशय उपयुक्त ठरतं. त्याच्यानंतर खाली गेलो की अजून आपल्याला आहे की स्त्रियांच्या समस्या, त्याच्यावरती आपण अजून डिटेल बोलूया, पण त्यामुळे ते मी आता ते एक्सक्लूड करते. पण त्याच्यानंतर खाली गेलं की एव्हीएन. तर एव्हीएन म्हणजे काय असतं? आपलं खुब्याचं हाड असतं, तर त्याला रक्तप्रवाह, फिमरचं ते जे हेड असतं त्याला रक्तप्रवाह थांबतो. आणि कोविड नंतर ह्या खूप यंग केसेस आमच्याकडे यायला लागलेल्या आहेत, तर त्या एव्हीएनला सुद्धा काही अंशी याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर गुडघे दुखी तर सर्रास आहे, म्हणजे अगदी यंग एज पासून मोठ्या एज पर्यंत, तर या गुडघेदुखीलाही अतिशय उत्तम उपयोग होऊ शकतो. पाय मुरगळल्यामुळे आपल्याला जे आपला घोटा दुखतो त्याला सुद्धा अग्निकर्म विद्धकर्माचा खूप चांगला फायदा होतो. आणि बाकी सुद्धा कुठल्याही फिजिकल पेनला हे रामबाण आहे. आणि सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्ससाठी विद्ध हे वरदान आहे. तर इतकी त्याची व्याप्ती आहे. आणि जर हे सगळं आयुर्वेदाच्या प्रिन्सिपल्स वरती आधारित आहे. त्यामुळे एखादा कुठला अजून रोग आला तर या पद्धतीने विचार करून त्याला कारण काय आहे आणि कशी पॅथॉलॉजी झाली यानुसार मी कुठल्याही रोगाचा अग्निविद्धच्या दृष्टीने विचार करू शकते. हे माझ्या गुरूंचे उपकार आहेत माझ्यावरती या पद्धतीने. आणि त्यामुळे कुठलीही केस आली तरी आम्ही ते ट्रीट करू शकतो. मला विद्धकर्म इन इमर्जन्सी असं नंतर निश्चित बोलायला आवडेल, कारण तो खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. तर असं हे थोडक्यात अग्निकर्म विद्धकर्माचं शास्त्र आहे. वा, तुम्ही एवढं पूर्ण आपल्या बॉडी विषयी सांगितलं आणि शलाकांविषयी सांगितलं, तर ऑडियन्सला बघायला आवडेल की या शलाका म्हणजे नक्की कशा. मलाही दाखवायला आवडेल, दाखवते. सगळ्यात पहिली माझी आवडती आहे ही सुवर्ण शलाका. हे नीडल होल्डर आहे. तर ह्याला आम्ही काय करतो, या इथे मेणबत्तीची आग देतो आणि जिथे दुखतंय तिथे हे शलाका टच करतो. आणि इनडायरेक्ट किंवा कंडक्शन पद्धतीने हा उष्णता आत दिली जाते. आणि सुखचिकित्सा आहे, हे टॉर्चर नाही, पेन नाही. अतिशय छान पद्धतीने ते सोनं असं हळूहळू पेनिट्रेट होऊन आतपर्यंत वेदना शमनाचं काम करतं. इथे मला सांगायला आवडेल वेदना कशाने होतात. एक म्हणजे तुम्ही पडलात, धडपडलात तर होतात. दुसरं तुम्ही एकदम अचानक हालचाल केली तर ते स्पाझममुळे होतात. त्याच्यानंतर त्या भागाला ऑक्सिजन सप्लाय कमी पडला तर वेदना होतात. दुसरं म्हणजे तुम्ही अवघडून बसलात तर तिथे ती लॅक्टिक ऍसिड होतात, म्हणजे आपण म्हणतो अंग आंबणं, ह्यानी सुद्धा वेदना होतात. अशा सगळ्या प्रकारच्या वेदनांमध्ये किंवा नर्व पिंच झाली तर वेदना होतात. या सगळ्या प्रकारच्या वेदनाला आयदर अग्नी और विद्ध हे सोल्युशन आहे, किंवा कधी कधी कॉम्बिनेशन. तर ही अशी ती सुवर्ण शलाका. ही या सुवर्ण शलाकेची निर्मिती आमच्या सरांनी केली. हे त्यांचं आयुर्वेदाच्या जगताला दिलेली ही देणगी आहे. त्यांनी खूप अभ्यास करून अथक परिश्रमातनं ह्या सुवर्ण शलाकेची निर्मिती केली. ही 7 सेंटीमीटर उंच असते. ह्याची विड्थ आहे 2 मिलीमीटर
ओके. आणि ह्याचं जे टोक आहे ते 4 मिलीमीटर आहे. हे बरं. अतिशय स्पेसिफिकेशन्सनी करायला लागतं. ह्याचं पेटंट आमच्या गोगटे मेमोरियल सरांचे जे पुत्र हां, आहेत हां. त्यांनी गोगटे मेमोरियल फाउंडेशन म्हणून केलं, त्याच्याकडे आहे. तर ओके. ह्या पद्धतीने सोन्याची शलाकेची निर्मिती आहे. मी परत सांगेन, ह्याचे डाग राहत नाहीत. तुम्ही मी चेहऱ्यावरती सुद्धा करू शकते. बरं. एखादा माणूस मायग्रेनने डोकं फुटतंय अशा हम्म. पद्धतीने आला आणि ह्या अग्निकर्माने त्याचं डोकं दुखणं थांबतं. थांबतं. तुम्ही ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया ऐकलं असेल हम्म. की लोक आत्महत्या करतात, इतकं दुखतं. अग्निकर्म आणि विद्धकर्माने ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाला तात्पुरता निश्चित उपशम Relief देता येतो आणि नंतर पोटातली औषधं, लागलं तर पंचकर्म, ह्यांनी आपण त्या रोगाचा बिमोड करू शकतो. फार बोल्ड वा. स्टेटमेंट आहे. मी अतिशय शास्त्रीय बोलणार आहे. हो. मला टॉल क्लेम्स करायचे नाहीत, पण मी जे केलेलं आहे, जे अनुभवलं आहे, हे मी बोलतीये फक्त. वा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं तसं ही आहे चांदीची. मी अच्छा. म्हटलं डायबेटिक न्यूरोपॅथीसाठी सेम Correct. त्याचे डायमेन्शन्स असतात. हम्म. त्याच्यानंतर आहे ही लोखंडाची शलाका. याचा आम्ही ओके. कॉर्न किंवा कुरूप, ह्याला मात्र ही डायरेक्ट पद्धती. हा चटका आहे बरं हा का, चटका आणि तो आहे. चांगला डोक्यात जातो, पण आहे ते. ओके. त्याच्यानंतर हे मी दाखवलं ही तांब्याची शलाका आहे. तांब्याची. कॉस्मॅटिक सर्जरीमध्ये ह्याच्या बारीकाया सुद्धा हम्म. व्हर्जन्स आम्हाला बघायला मिळतात. त्याच्यानंतर ही स्वतः मी तयार केलेली आहे मातीची शलाका आहे. ओके. साध्या काळ्या मातीपासून केलेली हा. आहे. ती चांगली भट्टीत भाजायची. बर. कॅल्केनियल स्पर्ला ह्याचा एक चटका आम्ही देतो आणि एका सिंगल सिटिंग मध्ये ह्याचा फायदा फायदा होतो. होतो. मी स्वतः उदाहरण आहे हे, मी बरं. बोलतीये हे इतक्या कॉन्फिडेंटली बोलतीये. त्याच्यानंतर आम्ही जे वापरतो त्या ज्या सुया आहेत, तर त्या आहेत, एक म्हणजे 26.5, म्हणजे ही ओके. फक्त 13 मिलीमीटर उंच अशी सुई आहे. बर. आणि ही घालतो. अच्छा. ही कधी घालतो? कधी कधी फक्त टोक घालतो, कधी कधी 1/4 घालतो, कधी कधी हाफ घालतो, कधी कधी सगळी घालतो, बर. डिपेंडिंग कुठल्यावरती करतोय. आणि ओके. त्याच्यापेक्षा जाड आणि मोठी अशी आहे ही 24 नंबरची निडी. ही 1 इंच असते. बर. तर ही 25 mm असते. हम्म. तर ही सुद्धा आम्ही जिथे पोटात, म्हणजे जिथे अवकाश जास्त आहे, जिथे स्पेस जास्त आहे, तिथे ही तिथे. सगळी घालतो. विशेषतः पोटाचे पॉइंट करायला किंवा हट्टेकट्टे लोक, जरा हो, स्थूल लोकांमध्ये ही आम्ही वापरतो. तर अच्छा. कॉमनली ह्या आम्ही सुया वापरता. बर. तर असे हे सगळ्या शलाका आणि या हो सुया आहे. आहेत. आणि हे बरं. पूर्ण असेप्टिक प्रिकॉशन घेऊन, ग्लोव्स घालून, कारण हे काय, हे पॅरासर्जिकल प्रोसिजर आहे, हे मला Correct. सांगायला आवडेल. हे शल्यतंत्राचा भाग आहे, हम्म. त्यामुळे हे लाईटली घेण्यातलं नाहीये. हे दिसत सोपं असलं तरी सुद्धा पण. ह्याच्यामागे खूप अभ्यासही आहे, स्किल आहे, आणि असेप्टिक प्रिकॉशन्स आम्हाला घ्यायला लागतात. घ्यावे लागतात. आणि ह्या ट्रीटमेंट्स मी, रुग्ण आला की माझं एक ठराविक हे असतं, रुग्ण आला की मी अर्धा तास त्याची हिस्ट्री घेते. बरं. कारण काय आहे ते कळलं पाहिजे, हम्म. की आता हे जे दिसतंय पिक्चर, त्याच्या मागे कारणं दडलेली असतात. Correct. आणि जोर तुम्ही ती कारणं करणं बंद नाही करत तोपर्यंत तुमचा तो रोग बरा होत बरं नाही. नाही होणार. त्यामुळे कारणापासून हे आत्ता का झालंय अशी सगळी डिटेल हिस्ट्री पहिल्यांदा मला घ्यायला लागते. नंतरच्या सेशनला फार वेळ लागत नाही. बर. आणि त्याच्याकरता रिटर्न कन्सेंट आम्ही घेतो. हा. बिंग अ पॅरासर्जिकल प्रोसिजर, Correct. रिटर्न कन्सेंट शिवाय आम्ही हे काम करत नाही. करत नाही. आणि ह्याचं अतिशय शास्त्रीय डॉक्युमेंटेशन आम्ही करतो. ह्याला विशिष्ट केस पेपर असतो बर. की जो डिटेलमध्ये भरून घेतला जातो, हम्म. आणि मगच आम्ही पेशंटला Patient ला. लावतो. सो Okay. हे इतकं ते सायंटिफिक काम आहे. इट्स लाईक अ ऑपरेटिव्ह प्रोसिजर, मे बी हा. मिनी ऑपरेटिव्ह प्रोसिजर, पण बर. त्याच पद्धतीने आणि त्या डिग्निटीने हे केलं केलं जातं. जातं. हो, निश्चित. आता तुम्ही त्या सुया हो, दाखवल्या, हो. त्याच्यावरून एक पॉइंट हिट होतो आणि तो ऑडियन्सला पण एक प्रश्न पडला असेल की ॲक्युपंक्चर किंवा ॲक्युप्रेशर आणि आपलं जे अग्निकर्म आहे किंवा विद्यकर्म आहे, तर ह्याच्यात काय फरक आहे? ह्याच्यात थोडं साम्यही आहे आणि फरकही आहे. हम्म. मी जसं सांगितलं तसं आपलं शास्त्र हे जास्त पुरातन आहे. हो. त्याच्या डिबेटवरती मला जायचं नाहीये. हम्म. पण एक मी सांगते की आमच्या विद्धकर्माच्या जागा ह्या ठरलेल्या बरं. असतात. कुठेही टोचायचं हे विद्धकर्म नाही, त्याच्यामागे हम्म. खूप अभ्यास आहे. ॲक्युपंक्चरचे खूप पॉईंट्स आहेत, त्या मानाने आमचे पॉईंट्स खूप कमी आहेत. हो. आणि कमी पॉईंटमध्ये आम्ही उत्तम रिझल्ट देतो. हा एक पहिला महत्त्वाचा फरक. ॲक्युपंक्चर करतात तेव्हा त्यांचा विचार मेरिडियन्सचा असतो, बर. न्यूरॉन्सचा. आणि आमचा वात पित्त कफ या पद्धतीने, धातू दोष या पद्धतीने आमचा विचार असतो. हाही अजून एक फरक आहे. हम्म. दुसरं, आमच्या ज्या सुया आहेत त्या पोकळ आहेत, कारण त्या टोचल्यानंतर त्याच्यातून रक्त किंवा दूषित वायू बाहेर येणं अपेक्षित असतं. हम्म. रादर रक्त आलं तर पेशंटला खूप लवकर फायदा होतो, फायदा होतो. पण नंतर नाही आलं तरी, ते दिसलं नाही तरी तो फायदा होतोच. बर. आणि ॲक्युपंक्चरच्या ज्या सुया असतात त्या ओपेक असतात.
दुसरं, आम्ही ह्या सुया शरीरावरती 30 सेकंदापेक्षा जास्त ठेवत नाही, ठेवायची गरजच नसते. ओके. वेअर ॲज मी ऐकलंय, मला माझा अभ्यास नाही ॲक्युपंक्चर, की ते थोडा वेळ जास्त ठेवतात आणि इलेक्ट्रिसिटी पास करतात. हो, बरोबर. गोगटे सरांचा ॲक्युपंक्चरचाही अभ्यास होता. काही काही पॉईंट्स त्यांनी त्याच्यातलेही घेतलेले आहेत. पण हे जे पॉईंट्स आम्ही करतो हे आमच्या मूळ ग्रंथात सांगितलेले पॉईंट करतो आणि आता आमच्या अभ्यासाने आम्ही काही वेगळं सुद्धा काम करतो, काही वेगळे पॉईंट्सही आम्ही ट्राय आउट करतो. तर हा बेसिक ॲक्युपंक्चर आणि ह्याच्यात फरक आहे. फाउंडेशनच वेगळं आहे. बर. तुम्ही एवढं छान सांगताय. आय विश की गोगटे सर असते तर कशा पद्धतीने त्यांनी सांगितलं असतं. गोगटे सर असते तर खूप त्यांना आनंद झाला असता की त्यांनी जे छोटंसं रोपटं लावलंय ते आता इतकं मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे की सगळीकडे त्याचा प्रचार प्रसार होतो. एक मला सांगायला आवडेल, गोगटे सर आमचे अतिशय प्रसिद्धी परांगमुख होते. टीव्हीवर येणं वगैरे त्यांना काही मान्य नव्हतं. कदाचित त्यांना हे वाटलं असतं किंवा त्यांच्या दवाखान्यावरती बोर्ड नव्हता, लोक त्यांचं दवाखान्यावरती पाठी नसताना प्रचंड गर्दी असायची. पण आताच्या जमान्यात मला हे सगळ्यांपर्यंत पोचवायचंय म्हणून ह्या पॉडकास्टचा मी हे करते. गोगटे सरांना निश्चित आनंद झाला असता आणि असं त्यांच्या बाबतीत सगळ्यांनाच वाटायचं की मी त्यांची लाडकी, असं मलाही फिलिंग होतं. तर ते एक कुठेतरी एक वेगळं नातं आहे आणि गोगटे सरांच्या विषयी किती बोलू किती नाही असं मला होतं. गोगटे सर बेसिकली सर्जन होते. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की वेदनांचा सामना करताना त्यांना हे अभ्यास त्यांनी तो केला आणि मूळ ग्रंथातनं अजून आपल्याला काही वेदनाशमनार्थ काही करता येईल का असा म्हणजे असा उद्देशाने त्यांनी हे शास्त्र आपल्या पुढे पाठवलं. पूर्वीच्या काळी विद्धकर्म करायचे पण त्याला छोटी छोटी शस्त्र वापरायचे. पण पूर्वीचे लोकांचं आयुर्मान खूप जास्त होतं, ते लोक जास्त कट्टे होते. मग आता ती शस्त्र आताच्या काळाला उपयोगी नाहीये, त्याच्यातनं जास्त ब्लिडिंग होईल म्हणून त्यांनी ह्या इन्शुलिन निडलचा अतिशय हुशारीने वापर केला. हे अतिशय स्वस्त सुलभ अशा आहेत आणि स्टराईल आहेत, त्याच्यामुळे ते खूप सोपं त्यांनी काम केलेलं आहे. तर या प्रकारे सरांच्या विषयी वर्णन करताना की उत्तम शल्यतंत्रज्ञ होते, त्यांची ऑपरेशन्स आम्ही बघितली आहेत. मला सांगायला आवडेल की ते उत्तम माणूस होते, सहृदय माणूस होते. ते व्हिजिटला कितीही रात्र झाली तरी जर त्यांना कॉल आला तर ते व्हिजिटला जायचे आणि ते आम्ही सगळे पाळतो. आणि व्हिजिटचे पैसे सुद्धा ते घ्यायचे नाहीत. आताच्या काळात थोडंसं हे आउटडेटेड वाटेल पण एक जिव्हाळा रुग्णांविषयीचा. आणि त्यांचे रुग्ण मलाही बघायची सुसंधी प्राप्त झाली आणि दरवेळेला लोक त्यांच्याविषयी इतकं प्रेमाने आणि आदराने बोलतात. सरांनी देह सोडून 10 वर्ष झालीत पण त्यांचं काम त्यांच्या अनेक शिष्यांच्या म्हणजे रूपाने जिवंत आहे. अनफॉर्च्युनेटली हे शास्त्र मी सरांकडून डायरेक्टली शिकलेले नाही. सरांचा विविध ह्याच्यात अभ्यास होता, म्हणजे अग्निकर्म विद्धकर्म हा एक टॉपिक आहे. सरांचा कॅन्सरवरती होता अभ्यास, HIV वरती होता अभ्यास, त्याच्यानंतर काही नॉन व्हिलिंग वुंड्स म्हणजे काही जखमा भरत नाहीत तर त्याच्याही वरती होता अभ्यास. खूप विविध पद्धतीचा त्यांचा अभ्यास होता. अतिशय हुशार होते, शिकवायला आदर्श प्राध्यापक होते. मला अजून त्यांची ताराचंदमधली राऊंड आठवते की प्रेमाने आणि तितक्याच अधिकाराने ते पेशंटशी बोलायचे. ते वेळेला फार पक्के होते. ही वॉज व्हेरी पंक्च्युअल. ते अजूनही पाळलं जातं की कुठेही 1 मिनिट उशीर झाला तरी तो. सरांचे प्रिस्क्रिप्शन सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण होतं, अतिशय सुंदर हस्ताक्षर होतं. माझं प्रिस्क्रिप्शन कधी म्हणजे त्याच पद्धतीने असतं कारण आम्हाला ते वळण सरांनी हे करून दिलेलं आहे. मी मघाशी म्हटलं की मी सुदैव मानते की मी त्यांची विद्यार्थी आहे, पण थोडं दुर्दैव असं की डायरेक्टली मी हे त्यांच्याकडून शिकले नाही. पण मला सांगायला आनंद होतो की मी त्यांच्या 2 शिष्योत्तमांकडून ही विद्या शिकले. एक म्हणजे नीता काला, ज्या छत्रपती संभाजीनगरला असतात, माझ्याहून वयाने लहान आहेत. त्यांनी मला हाताला धरून हे शिकवलं आणि निडल कशी काढायची तेव्हा त्यापासून कसं करायचं हे त्यांनी मला शिकवलं. आणि त्यांचे दुसरे एक विद्यार्थी चंद्रकुमार देशमुख, त्यांच्याकडे मी हजारो रुग्ण बघितले. आपल्याकडे असं म्हणतात की गाणं शिकायचं असेल तर 10% शिकायचं आणि 90% ऐकायचं. तसंच तुम्हाला जर हे करायचं असेल तर दृष्टकर्मा म्हणजे ज्यांनी खूप कर्म किंवा खूप प्रोसिजर्स बघितलेली आहेत तर असं लागतं. तर ते मला डॉक्टर चंद्रकुमार देशमुखांकडे शिकायला मिळालं आणि मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते की ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन हे आजचं माझं जे मी करते ते आहे. तर असं आहे. तर काला मॅडम गोगटे सर ह्यांच्याविषयी किती बोलू किती नको असं होतं. आयुर्वेदात असं सांगितलंय की वैद्य कसा असावा तर दक्ष म्हणजे अलर्ट. बिंग अ सर्जन तुम्हाला अलर्ट राहायलाच लागतं.
नंतर मी संस्कृत नाही हे सांगत, त्याचं ट्रान्सलेशन सांगते की खूप अभ्यास केलेला, म्हणजे मूळ ग्रंथांचा खूप अभ्यास केलेला आणि त्याच्याच बरोबर दृष्ट कर्मा, ज्यांनी खूप कामं बघितलेली आहेत असं. ओके. आणि सगळ्यात त्याचं शेवटचं आहे शुची. बर. शुची म्हणजे स्वच्छ, अंतर्बाह्य निर्मळ. मग ते बर. फक्त शारीरिक नाही, ते मानसिक सुद्धा. आंतरिक सुद्धा. आणि माझे दोन्ही गुरु असे असल्यामुळे मी फार भाग्यवान आहे. काला मॅडमच्या बाबत सांगायचं झालं तर काही गोष्टी आम्ही प्रयोग करतो, काही काही हिंमत करतो, पण मला माहीत असतं की मॅडम माझ्या मागे आहेत हो. आणि चुकाही होतात, पण त्या चुका कशा दुरुस्त करायच्या, काय पद्धतीने, हे सुद्धा मार्गदर्शन त्या आम्हाला करतात. वा. आणि मी गुरुगृही राहून ही विद्या शिकलेली आहे. अच्छा. मी संभाजीनगरला 15 दिवस त्यांच्याकडे राहून, म्हणजे सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत आम्ही फक्त अग्निकर्म बापरे. आणि विद्धकर्म असं काही विद्यार्थ्यांचे आमचे गट होते. आणि अजूनही हा आमचा गट खूप एकत्र आहोत आम्ही. आता समजा पनवेलचा कोणी रुग्ण आला तर मी त्याला नाही म्हणत की तू पुण्यात ये, मी माझ्या पनवेलच्या मित्राला फोन करते की आता हे बघ रे, ही केस तुझी. तर असं आमचं घट्ट नेटवर्किंग आहे. वा. आणि सरांनी आम्हाला जे नैतिक आदर्श दिलेले आहेत की जे आर्थिक बाबतीत असो किंवा स्त्री रुग्णाबाबत पुरुष वैद्याचं जे, तर ह्या एथिकली आम्ही सगळे हे काम करतो आणि अशा पद्धती आमचं एक कम्युनिटी आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याच्यातनंच हे अग्निकर्म विद्धकर्म हे सरांची जी इच्छा होती सगळ्यांपर्यंत पोचावं, तर या पद्धतीने आम्ही पोचवायचा प्रयत्न निश्चित करतो आहोत. वा. ताई, तुम्ही एवढं सुंदर आम्हाला सगळी माहिती देताय, तर एक मगाशी जसा तुम्ही उल्लेख केला की तुम्ही म्हणालात या अग्निकर्म किंवा विद्धकर्माचे इन्स्टंट रिझल्ट्स आहेत, तर इन्स्टंट रिझल्ट्स म्हणजे काय, म्हणजे एकाच सिटिंग मध्ये तुम्ही म्हणताय की कशा पद्धतीने? इन्स्टंट रिलीफचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे सिंगल सिटिंग मध्ये तो आजार बरा होणं आणि इमर्जन्सी मध्ये वापरता येणं. बर. म्हणजे समोर एखाद्या माणसाला एपिलेप्सी म्हणजे अकडी आली आहे, तर त्याला एक सुई टोचून तो त्या अटॅक मधनं बाहेर येतो किंवा अलर्ट होतो, हे एक प्रकारचं. आणि दुसरं, पेन आहे, खूप दुखतंय काहीतरी आणि त्याला एक सुई हे करून तो इमिजिएटली त्याच्यातनं पेन रिलीफ होईल, पण कदाचित तो पेन रिलीफचा इफेक्ट तेवढा पुरता असेल, परत करायला लागेल. या पद्धतीने सुद्धा याचा विचार आपल्याला करता येईल. तिसरं, मी जसं अग्निकर्माचा उल्लेख केला की सिंगल सिटिंग मध्ये वेदनाही कमी होती आणि तो आजारही बरा होतोय. जसं हाडाचं म्हणजे ह्याचं पायाचं टाचेचं हाड वाढणं, तर तोही एक हे आहे. म्हणजे इमर्जन्सीतही याचा फायदा आहे की जो सिंगल सिटिंग मध्ये होतो. आणि इमर्जन्सी म्हणजे तत्काळ वेदना शमन. म्हणजे आमच्या सरांच्या ओपीडीत मी बघितलेलं आहे की जेव्हा तो माणूस तडफडत होता अक्षरशः, त्याला युरिनरी कोलिक म्हणतो, म्हणजे मुतखड्याची वेदना, तर सरांनी ती सुई घातली आणि जेव्हा काढली तेव्हा ती वेदना गेलेली होती. किंवा आता माझ्याकडे एक मुलगी होती, 17 वर्षाची मुलगी होती. तिला आ करायचीच भीती वाटायची, तिचा आच व्हायचा नाही, कारण तिने काहीतरी फेस योगा केला आणि तिचा हा टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट हा इतका सैल झाला होता की तो अडकेल का काय असं तिला वाटायचं. तर त्याला सुद्धा इमिजिएटली मी तिला म्हटलं की तू आता विश्वास ठेव, मी अग्निकर्म विद्धकर्म केलं, तिला म्हटलं आ करून बघ, ती आ उघडू शकली. हे सुद्धा माझ्या दृष्टीने इमर्जन्सी आहे. किंवा इन्स्टंट पेन मॅनेजमेंट, डोकं फुटल्यासारखं दुखतंय आणि तुम्ही सुई हे केलीत आणि तुम्हाला फरक पडला, या पद्धतीने इमर्जन्सी मध्ये वापरता येतो. अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते की माझ्याकडे एक स्त्री रुग्ण होती जी थ्रोट कॅन्सर होता. त्यामुळे तिला खायला कसं लागायचं, तर मिक्सर मधून काढायचं आणि मग ते अगदी सकष्टतेने ती गिळू शकायची. आणि तिला एका सिंगल सिटिंग मध्ये तिला बऱ्यापैकी तिची थुंकी पहिल्यांदा नीट गिळता यायला लागली आणि नंतर पाणी वगैरे तिला पिता चांगलं यायला लागलं. आणि 4-5 सिटिंग नंतर मला तिचा फोन आला की मॅडम, मी आता फुलका आणि भाजी असं लावून खाऊ शकते. किती, मग ह्याला सुद्धा तुम्ही तसंच म्हणणार. तर अशा प्रकारे इमर्जन्सीत सुद्धा आपल्याला अग्निकर्म विद्धकर्माचा उपयोग होतो. तो परमनंट होतो, टिकतो की नाही मला माहित नाही. किंवा कधी कधी डोळ्याच्या काही विकारांमध्ये इमिजिएटली तुम्हाला हे करून तिथलं प्रेशर वाढलेलं असतं, ग्लॉकोमा नावाच्या विकारात, त्यामुळे डोळा खूप दुखत असतो आणि काही सुया हे केलं की ते प्रेशर रिलीज होतं, अर्थात ते वारंवार करायला लागतं. अशा प्रकारे इमर्जन्सीत हे करू शकेन मी. दुसरं एक मला उदाहरण द्यायला आवडेल की ही केस मी बघितलेली नाही, पण माझ्या मॅडमनी मला सांगितली की सरांच्या ओपीडीत एक माणूस आला आणि सरांना तो आल्यानंतरच फील आला की ह्याला बहुतेक फेशियल पॅरालिसिसची सुरुवात होती. त्याचं ब्लर्ड म्हणजे बोलणं त्याचं असं अस्पष्ट व्हायला लागलं होतं, काही ते सिम्पटम्स सरांना कळली. सरांनी इमिजिएटली उठून पहिल्यांदा त्याला ट्रीट केलं आणि ही वॉज फाईन. त्याला 2-3 सिटिंग नंतर तो फेशियल पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकला असता, तो
त्याचा अटकाव झालेला मी म्हणजे मॅडमनी सांगतात की मी स्वतः बघितलेला आहे. तर बर अशा प्रकारे सुद्धा आपल्याला इमर्जन्सी अग्निकर्म विद्धकर्म हे वापरता येतं. करतात. पाय मुरगळून कोणी आलं ना तर सिंगल सिटिंग मध्ये तो सरळ चालायला लागतो. बापरे. इतका फरक पडतो. माझ्याकडे एक परवा आमच्याकडे एक आमची रिट्रीट होती. त्याला एक लोणावळ्याला आम्ही सगळे जमलो होतो आणि मुंबईहून काही जण आले होते. तर ती मुलगी आली, ती अतिशय कष्ट त्यांनी चालत आली. म्हटलं काय झालं ग? ती म्हणली मॅम पाय मुरगळला. मी एक सुई हे केली आणि शी वॉज फाईन. ओके. तर या पद्धतीने इमर्जन्सी मध्ये सुद्धा आपण अग्निकर्म विद्धकर्म वापरू करू शकतो निश्चित. बर. ताई, आता युजली मी अशा पद्धतीचे प्रश्न कधी विचारत नाही, हं. पण आजकाल आहे ना आम्हाला तशा पद्धतीचे कमेंट्स यायला लागल्यात, म्हणून मी तुम्हाला मुद्दाम हे विचारेन हो. की आजकाल आम्हाला म्हणायला लागलेत की तुम्ही असे गेस्ट बोलवता ज्यांचे फीज जे असतील त्या 5-6 हजार 5,000 असतात, 6,000. आणि तुम्ही बोलायला म्हणून इथे गोड गोड बोलता, पण नंतर आम्ही फोन केला की त्यांच्या फी ऐकल्या की आम्हाला नकोच वाटतंय नाही बरोबर. करायला. तर तुमचंही मग तसंच आम्ही मानावं का? नाही, नाही. मला अगदी सांगायला खूप आनंद होतो, जे आम्ही सगळे एथिकली आणि छान प्रॅक्टिस करतो. माझं ऑब्जेक्शन कोणी किती चार्ज करावं ह्याला नाही. पण मी माझ्यापुरतं सांगते, की माझ्याकडे मी मंदिरात सेवा करते. तिथे आम्ही ₹100 सिटिंगला घेतो आणि माझ्या बरं. प्रायव्हेटला ₹300 ते ₹500 पर सिटिंग एवढीच माझी फी आहे. कोणीही म्हणजे अंबानी आले तरी तेवढीच आहे आणि ज्याला परवडतो जो मध्यमवर्गीय माझ्याकडे जे असतात त्यांनाही फी आमची तेवढीच आहे. तेवढीच आहे. आणि मला अजून आवर्जून एक सांगावंसं वाटेल, की सरांचे काही विद्यार्थी अग्निविद्धकर्माचे पैसे घेत नाहीत. मग ते बरं. पैसे कशाचे घेतात? हां, तर जे पोटात जे औषध देतात त्याचे ते पैसे त्याचे घेतात. घेतात. ओके. तर हे मी निश्चित कॉन्फिडेंटली सांगते, सांग. की ही सर्वसामान्यांच्या आवाक्यात हा हम्म. खर्च आहे. आजकाल तुम्ही पिझ्झा घ्यायला गेलात तरी तुम्ही ₹500 ते ₹700 देताच ना. देतोच मग ही नक्की. एवढी बहुमोल ट्रीटमेंट आहे तर याला हम्म. हे वर्थ आहे मग असं हा मला वाटतं. म्हणजे पॉडकास्ट करण्याचा तुमचा उद्देश काय, म्हणजे जास्त क्लायंट्स क्लाय मिळावे असं का? माझा उद्देश निश्चित एक आहे, की डॉक्टर गोगटे सरांचं काम हे सर्वसामान्यांना पोचावं, की असं काहीतरी अल्टरनेटिव्ह आहे, की प्रत्येक गोष्टीला शस्त्रकर्म हेच शक्य नसतं किंवा हेच सोल्युशन नसतं. मग ते कधी कधी आर्थिक कारण असेल, कधी कधी तुमच्या फिजिकल फिटनेसचा विचार येतो, कधी कधी तुमच्या वयाचा विचार येतो. आता माझा गुडघा असह्य दुखतोय, त्याला नी रिप्लेसमेंट लागणार आहे, पण माझी यापैकी एका कॅटेगरीत मी बसते, तर मग मी तसंच बसायचं का? नाही. अग्निकर्म विद्धकर्मनी तुम्ही मेंटेन करू शकता. सो हे मला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचंय. हे शास्त्र प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोचावं आणि वैद्यांपर्यंतही पोचावं. म्हणजे हे अजून काही वैद्यांना सुद्धा या शास्त्राची इतकी चांगली माहिती नाहीये. तर या पद्धतीने हे पोचावं हा निश्चित उद्देश आहे. आणि ऑफकोर्स ही पद्धत मी अतिशय चांगल्या रीतीने वापरतं, तर तुम्ही माझ्याकडे जरूर या. मला तुमच्यावरती उपचार करायला आवडेल, हा सुद्धा उद्देश आहे. फक्त स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगते, मला आवडेल लोक माझ्याकडे आलेले. पण मग बऱ्याचदा आहे ना असे वैद्य हे करतात ना, की त्यांचे शास्त्र असे त्यांच्यापुरतेच ठेवतात. तर तुम्ही हे मग लोकांना शिकवता का? आणि मग त्याची पण फी मग खूप चांगला प्रश्न आहे. हे ज्ञान योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोचलंच पाहिजे. डॉक्टर गोगटे सरांनी आम्हाला शिकवायचा, म्हणजे मी त्यांच्याकडून डायरेक्टली हे नाही शिकले, पण जे माझे गुरु शिकले त्यांच्याकडून एकही पैसा घेतला नाही आणि हे ज्ञान दिलं. पण आता माझ्या ज्या शिक्षिका आहेत त्या पेड वर्कशॉप्स घेतात आणि अतिशय त्याची रिझनेबल फी असते आणि ती जरूर घ्यावी, कारण फुकट दिलं की त्याची किंमत नसते. तर अशा प्रकारे आम्ही योग्य तो आकार म्हणजे त्याच्यावर आकार घेतो आणि हे ज्ञान योग्य पद्धतीने पुढे पोचवायचा प्रयत्न करतो. मला स्वतःला अजून मी खूप लायक आहे हे शिकवायला असं वाटत नाही, पण तरी सुद्धा मी वर्कशॉप्स घेते आणि मी घेणार आहे. कारण माझ्या शिक्षकांच्या ह्याला सुद्धा मर्यादा आहेत. सो जर ते पोचायचं असेल आणि मी योग्य पद्धतीने पोचवू शकते तर मी ते घ्यायला पाहिजे. आत्ताच नुकतं मी नाशिकला जाऊन आले. मी 30 विद्यार्थ्यांना ही विद्या दिली. त्याच्यानंतर मी गावोगावी जाऊन ह्याचे सेमिनार्स घेते, ह्याचे वर्कशॉप्स घेते, हँड्स ऑन ट्रेनिंग घेते आणि मला ते करायला खूप आवडतं. अरे वा. आणि सरांच्या पद्धतीने आम्ही घेतो. सरांच्या पेक्षा वेगळं काहीही शिकवत नाही. कुठेही टोचणं हे विद्या नाही, हे मी अगदी आवर्जून सांगते. आणि त्या कळकळीने आम्ही शिकवतो आणि माझा अजूनही प्रवास चालू आहे, माझा अभ्यास चालू आहे. मला बाय द वे सांगायचं, या क्षेत्रात येऊन मला फक्त 4 वर्ष झाली आहेत. म्हणजे वैद्यकीय करून मला 32 वर्ष झाली आहेत. पण ह्या शास्त्रात माझा प्रवेश होऊन
केवळ 4 वर्ष 4 झालीत, वर्ष. कारण मी आयुष्यभर पंचकर्म करत होतं. हम्म. कोरेगाव सारख्या ठिकाणी माझं मोठं पंचकर्म युनिट होतं हम्म. आणि छान पैसे व्यवस्थित मिळत होते. पण एका पॉइंटला मला ते थांबवावं असं वाटलं. तोचपणाचा कंटाळा आला किंवा थोडंसं आयुष्यात स्थैर्य आलं हम्म. आणि मग त्याच्यानंतर मी विचार करत होते की काहीतरी वेगळं करावं. आणि माझं नशीब असं की अतिशय योग्य वेळेला मला हे शास्त्र मिळालं. त्याच्यातली वा. मागची गोष्ट थोडक्यात सांगते. हम्म. मी एका धर्मदाय रुग्णालयात मानद चिकित्सक म्हणजे ऑनररी असं मी ओके. जात होते. माझी शुक्रवारी ओपीडी असायची आणि 40-50 लोक आरामात व्हायचे 3-4 हम्म. तासात. तर मला एक प्रकारचा तो एक प्राईड होता की बघा काय असं. हा, हा. तर एकदा माझ्या असिस्टंट म्हणाले, मॅडम गुरुवारच्या ओपीडीला सुद्धा खूप गर्दी असते. म्हटलं कोण होतं? मी लगेच विचारलं कोण असतं हा. गुरुवारच्या ओपीडीला, कारण वयाने आता एक सिनियर आलं की जरा थोडं असं Correct. आपल्याला असतं. तर म्हणे नाही, यंग मुलं असतात अग्निविद्ध कर्मारी. म्हटलं हा, यंग मुलं आणि एवढे पेशंट. हा. म्हणून मी उत्सुकतेने गुरुवारी बघायला गेले आणि माझे गोगटे सर मला परत भेटले त्यांच्या रूपाने. मात्र मग मी एक दिवस सुद्धा दवडला नाही. मी इमिजिएटली अप्रोच झाले. हम्म. गोगटे सरांचे सुपुत्र श्रीयुत पद्मनाभ गोगटे, ते गोगटे फाउंडेशन म्हणून एक चालवतात आणि गोगटे सरांचे ते जिथे प्रॅक्टिस करायचे हो, हो. तिथेच त्या क्लिनिकमध्ये ते शिकवायचे. तर मी हम्म. त्या संध्याकाळी गेले, त्यांच्याकडून परवानगी घेतली. मी आजन्म ऋणी आहे पद्मनाभ सरांची की त्यांनी हे परत दालन माझ्याकरता खुलं करून दिलं. Open करून. सुरुवातीला वैद्य चंद्रकुमार देशमुख म्हणून आहेत, त्यांच्या हम्म. ओपीडीत मी हजारो पेशंट बघितले हम्म. आणि नंतर डॉक्टर नीता गालांकडे मी गेले हम्म. आणि त्यांनी हाताला धरून शिकवलं. वा. योग्याविधी त्यांनी आमच्याकडून करून घेतल्या. योग्याविधी म्हणजे काय असतं, हे संस्कृत नाम आहे की आपण पेशंटवरती डायरेक्ट प्रयोग करायच्या आधी झाडाची फुलं, झाडाचे खोड किंवा त्याची फळं ह्याच्यावरती ह्याची प्रॅक्टिस करायची. बर. म्हणजे लिटरली आम्हाला मॅडम दुधी भोपळा द्यायच्या, टमॅटो द्यायच्या, काकडी द्यायच्या आणि आम्ही टक 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 भोकं पाडायचो की बर. शरीरात लोकांवरती काम करण्याच्या आधी हम्म. आम्ही त्याच्यावरती 1000 वेळेला हे केलेलं आहे. केलेलं. नंतर आम्ही काय करायचो, एकमेकांना करायचो. म्हणजे हा. तू माझा पार्टनर, मी तुझी पार्टनर. हम्म. म्हणजे किती दुखतं ते कळतं कळतं. अशा प्रकारे. मग हम्म. नंतर रुग्णांवरती आणि मग आमच्या रुग्णांवरती अशा अच्छा. प्रकारे अशा स्टेजनुसार आम्ही ते हे तुम्ही प्रयोग केलेलं आहे. केलेले आहेत. बर. आणि त्यामुळे ती एफिशियन्सी आली. कर्माभ्यास व्हायलाच पाहिजे. हम्म. आयुर्वेदात असं म्हणतात की वैद्यांनी चिकित्सा दिली किंवा उपचार दिले तर काय काय होऊ शकतं. हम्म. क्वचित अर्थहा म्हणजे पैसा मिळतो, हा. क्वचित मैत्री, क्वचित यशहा यश मिळतं, जे मला आज हवंय प्रॉब्ली म्हणून मी हो. पॉडकास्टला आलेले आहे. त्याच्यानंतर काही नाही मिळालं तर चिकित्सा नास्ती निष्फला, काही नाही तर माझा कर्माभ्यास होतो ना. वा. तर अशा प्रकारे हे हम्म. होतं. पैसे मिळतात, मान मरादत मिळतो की जो हम्म. सगळ्यांना आवडतो, का नाही, हा, हा. आणि दुसऱ्याला द्यायचा आनंदही मिळतो. खरंय. आणि जो खरं सांगू का, जेव्हा रुग्ण त्याचा तो लुकच मला खूप आवडतो की त्याला वेदनातनं हे केल्यानंतर तो एक 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 लुक देतो आणि ते माझं काय म्हणू, ते माझं दिवसभराचं एनर्जी असते. हम्म. लोक मला म्हणतात की काय हे तुम्ही एवढा वेळ काम करता. अरे आय एन्जॉय. हम्म. मी हे काम करते तेव्हा मला तहान भुकेची काही हे काही राहत नाही. एका वा. दिवसात मी 83 पेशंट केलेले आहेत एका शिबिरात. हे माझं रेकॉर्ड आहे. बापरे. आमचे सर 200 करतात, तेवढं हा. अजून मी आलेलं नाहीये. पण साधारणपणे 3 ते 4 तासात माझी 50-60 रुग्णांची ओपीडी असते आणि ते वा. ती माझी एनर्जी असते. हम्म. आणि काला मॅडमचं एक वाक्य आहे की मॅडम नीडल हात से छूटणी नाही चाहिए. अजूनही काटा येतो माझ्या अंगावरती. बर. तर देवाने मला एवढंच वरदान द्यावं की आयुष्याच्या शेवटपर्यंत आमच्या गोगटे सरांसारखं कार्यमग्नतेतच मरण यावं, माझ्या हातून वा. निडील सुटू नये. तर एवढं मागणं आहे. वा. हा, आता त्यालाच जोडून विचारावं असं वाटेल, एवढं तुम्ही छान सांगितलं. म्हणजे मे बी ऑडियन्सच्या जे मनात प्रश्न येतात तसे मी विचारतोय बरोबर. तुम्हाला, की आता चला मी तुमच्या इथे आलो, तुम्ही मला शिकवलं, बरोबर. की मग ते असतं ना हिडन गोष्टी, की जसं हे आता तुम्ही किट एक 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 गोष्ट दाखवली, ते असेल आता 1,00,000-1.5 लाखाचं, म्हणजे ह्या इकडून आता पैसे हे करणार, तर हे असं असतं का? नाही, मला खूप सांगायला आनंद होतो. या निडलची एका निडलची किंमत फक्त 90 ते 95 पैसे आहे. खूप पैसे? छोटी इन्व्हेस्टमेंट आहे ही. ओके. 100 निडलचा बॉक्स मला 95 रुपयाला मिळतो. हे जे मी स्वॅब वापरते, हो, हो. 80 रुपयात 100 येतात. सुवर्ण शलाकेची वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे ती सुद्धा. आमच्या सरांचा विचार बघा, त्यांनी ते 14 ते 18 कॅरेट सोन्यात
बसवलंय, कारण खूप जास्त कॅरेट केलं तर ती सुई वागते. हो, हो. पण हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे माझं नवीन वैद्य वर्गाला अगदी निश्चित कळकळीचं सांगणं की ही विद्या तुम्ही शिका. कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही हार्डली 25,000 इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही करू शकता. छोटासा सेटअप लागतो. तुमच्या रेग्युलर ओपीडीत तुम्ही करू शकता. तुम्हाला काही फॅन्सी ऑपरेशन थिएटर काहीही लागत नाही. इतक्या मिनिमम साहित्यात तुम्ही सुरू करता. आणि नवीन वैद्य वर्गाला मी सांगेन की वेटिंग पिरियड कमी आहे. वेटिंग पिरियड हा अतिशय इरिटेटिंग असतो. आपण बसलेला असतो, पेशंटच येत नाही. तर या प्रकारे वेटिंग पिरियड कमी आहे. माउथ टू माउथ पब्लिसिटी, मार्केटिंग करायलाच लागत नाही. एक पेशंट बरा होऊन गेला की दोन पेशंट घेऊन येतो. तर इतक्या सुलभतेने, कारण इन्स्टंट रिझल्ट आहे, त्यामुळे तो फायदा आपल्याला होतो. तर मला असं सगळ्यांना, म्हणजे सामान्य लोकांनी उपचार घ्यायला यावं आणि वैद्यवर्गाने शिकायला यावं. मात्र हे शिकवायला बेसिक अट आहे BAMS. मी ॲलोपॅथिक डॉक्टरला शिकवणार नाही, मी होमिओपॅथी डॉक्टरला शिकवणार नाही, कारण तत्वज्ञान माहीत असेल तरच ही वापरता येते ही विद्या. दिसायला सोपं दिसतं, ही काय टोचतीये, त्याच्या मागे प्रचंड विचार असतो आणि तोच तो शिकवायचा, तोच तो शिकायचा आणि तोच दररोज प्रत्येक रुग्ण मला तो शिकवत असतो. आम्ही रोज काहीतरी प्रयोगही करत असतो की आता हा पॉइंट करून बघू, आता हा पॉइंट कर. आणि आमच्या ग्रुपमध्ये आम्ही ते सर्क्युलेट करतो. आमचा वैद्यांचा घट्ट ग्रुप आहे की आम्ही एकमेकांना आम्ही ते पेशंट रिफर करतो. पनवेलचा पेशंट असेल तर मी त्याला फोन करते, किंवा आमच्या मॅडमचा आम्हाला सपोर्ट असतो. कधी कधी क्विज घालतात मॅडम की बघा ही केस आहे, तुम्ही काय काय कराल आणि 5 मिनिटात उत्तर द्या. मग फटाफट उत्तर द्यायचं. मग आपलं उत्तर बरोबर आलं की आपल्याला खूप छान वाटतं. अशा प्रकारे लाईव्ह आमचं कॉन्व्हर्सेशन सुरू होतं. अगदी ऑनेस्टली सांगायचं तर एखादी केस ग्रुपमध्ये जेव्हा प्रेझेंट करायची असते ना, तेव्हा टेन्शन येतं, कारण सगळे काही कौतुक वगैरे करत नाही, सगळे क्रिटिसाइज करतात आणि त्यातून आम्ही ग्रो होतो. तर ही मजा आहे या चिकित्सा पद्धतीची. वा. आता मी ऑडियन्सला सांगू इच्छितो की आता तुमच्या बहुतांश शंकांचं निरासन झालं असेल, जे तुम्ही नेहमी कमेंट्समध्ये विचारता त्या बाबतीतलं. तर ताई, आता मी तुम्हाला म्हणेन की तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुमचा एक कुठला कॉन्टॅक्ट नंबर असेल तर प्लीज सांगा. माझा नंबर मी नक्की सांगेन, 9822025463. ओके. अजून मला रुग्णांना एक सांगायला आवडेल की मी आठवड्यातले 3 दिवस एका मंदिरात सेवा करते. मी गुरूंचा उल्लेख मला करायलाच पाहिजे. त्या मंदिराचे काका महाराज जोशी म्हणून आहेत, ते माझे आध्यात्मिक गुरु आहेत. आणि मी आज जी आहे ते केवळ त्यांच्यामुळे आहे. त्यांचा जो विश्वास आहे माझ्यावरचा, त्यांचा जो पाठिंबा आहे, तर त्यांच्या मंदिरामध्ये मी ही सेवा देते. तिथे अत्यल्प 100 रुपयात आम्ही हे करतो. माझं प्रायव्हेट क्लिनिक आहे शिवाजीनगरला, तिथेही आपण येऊ शकता. सो तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण या सेवेचा लाभ घ्या. ज्याला जसं वाटेल तसं हे करा, पण नक्की या. वा. तर ताई, आता परत आपल्या मूळ विषयाकडे यावं असं वाटेल. तुम्ही सुरुवातीला बोलताना सांगितलं की ऑटिझम ज्या मुलांना असतो त्यांना पण ह्या शास्त्राचा, विद्येचा फायदा होऊ शकतो. तर यांना कशा प्रकारे हा फायदा होतो? तुम्ही अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न विचारलात. मी हे काम करायला लागल्यानंतर सगळ्यात समाधान मला कोणाला ट्रीट करून मिळतं असं जर तुम्ही म्हणाल तर ही जे स्पेशल चिल्ड्रन असतात, सेरेब्रल पाल्सी असू दे, ऑटिझम असू दे, ADHD, ती मुलं हायपर ॲक्टिव्ह असतात किंवा व्हायलंट असतात, अशा सगळ्या प्रकारच्या मुलांमध्ये ह्या अग्निकर्म विद्धकर्माचा प्रचंड फायदा होतो. त्याची एक छोटीशी गोष्टही मी सांगते. माझ्या रेग्युलर मंदिरातल्या ओपीडीत एक मुलगा आला होता. तो जेमतेम धरून उभं राहत होता आणि त्याला काही दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर तो मुलगा धावायला लागला. तर तो ज्या शाळेत जात होता त्या शाळेच्या शिक्षिकेचा मला फोन आला, तुम्ही काय केलं? त्या बघायला आल्या आणि मग त्यांनी मला ऑफर दिली की तुम्ही दर गुरुवारी आमच्या संस्थेत या. तर त्या संस्थेत मी दर गुरुवारी सेवा द्यायला जाते आणि साधारण 30-35 विशेष मुलं मी बघते. ह्याच्यामध्ये आता सांगितलं तसं ऑटिझम हा खूप आता वाईडली वाढणारा रोग आहे. त्याला अग्निकर्म विद्धकर्माचा प्रचंड फायदा होतो. ती मुलं नॉन व्हर्बल असतात, म्हणजे ती बोलू शकत नाहीत, तर ती मुलं आता बोलायला लागलेली आहेत. सेरेब्रल पाल्सी म्हणून एका शरीराच्या भागावरती परिणाम झालेला असतो. उजवा हात, डावा हात वापरता येत नाही, ती मुलं आता हात वापरायला लागली आहेत. ज्या मुलांना मान धरता येत नाही ती मान धरायला लागली, ज्या मुलांना बसता येत नाही ती मुलं बसायला लागली आहेत, धरून उभं राहायला लागली आहेत, चालायला लागली आहेत. आपल्याला असं वाटतं की ह्यात काय, पण त्या लोकांच्या दृष्टीने हे खूप महत्वाचं असतं. माझ्याकडे एक बाई सांगत आली, मी ना पालकांच्या फीडबॅकवरती माझं खूप लक्ष असतं, तर ती खूप आनंदाने सांगायला आली, ताई आता माझा मुलगा मूठ उघडतो. आता मूठ उघडतो
त्याचे मूठ अशीच असायची. तर तो मूठ उघडतो. आता मूठ उघडलं की तो वस्तू धरायचा प्रयत्न करणार. तुम्ही कल्पना करा, हात असे असतील तर तो काहीच करू शकणार नाही. तर ह्या मुलांमध्ये असे छोटे छोटे बदल मला दिसतात दरवेळेला. अर्थात माझा अभ्यास चालू आहे. 1 वर्ष होऊन गेलेत, मला एन्करेजिंग रिझल्ट्स आहेत, पण अजून खूप पल्ला गाठायचा आहे. पण जिथे काहीही नाही, म्हणजे त्यांना लिटरली एका स्पेशल संस्थेत सांगितलं तर इसका कुछ भी नहीं हो सकता, हा मुलगा असंच राहणार. तुम्ही कल्पना करा काय त्या आईला झालं असेल. ती रडत आली. म्हणतो तू धीर धर, तू आली आहेस ना श्रद्धेनी. आणि आज 6 महिन्यांनी मी खूप आनंदाने सांगते की तो मुलगा घोडा करायला लागलेला आहे, की जो मुलगा असा असायचा. लिटरली मुलं अशी येतात हो, आडवी येतात मुलं, व्हेजिटेबल सारखी येतात. आता ते त्यांच्यात एक एक सुधारणा असतात. लाळ गळते त्यांची, पहिली त्यांची लाळ गळणं थांबतं, त्यानंतर त्यांचे रिफ्लेक्सेस व्हायला लागतात. हे मुलं आय कॉन्टॅक्ट देत नाही. आता काही मुलं आय कॉन्टॅक्ट द्यायला लागली. बहुत पापड बेलने पडे, खूप वेळ लागलाय. पण ह्या गोष्टी छोट्या छोट्या येतात. होल्डिंग कपॅसिटी आली. ही मुलं आता नैसर्गिक विधीसाठी इंडिकेट करायला लागली. नाहीतर तुम्ही बघा किती किती प्रॉब्लेम असतो. ते आता काहीतरी इंडिकेट करतात. सो त्यांचं आयुष्य हळूहळू सुधारायला लागलंय. तर मला हेच सांगायचंय की काही होप नाही असं नाहीये, होऊ शकतं. आणि हे आमच्या सरांचं क्रेडिट आहे की त्यांनी आम्हाला हे ऑन प्लॅटर दिलेलं आहे. त्यांनी एवढा अभ्यास करून आम्हाला प्लॅटरवरती दिलंय. सरांचा स्वतःचा अपस्मारावरती म्हणजे एपिलेप्सीवरती प्रचंड अभ्यास होता. एपिलेप्सी किंवा अपस्मार हे खूप कॉमन आहे आता. आणि त्या रुग्णांना एक औषधी देतात जी घ्यायला लागते, नाही तर त्यांना कुठेही झटका येतो. पण त्या औषधांनी ती मुलं गुंगीतच राहतात दिवस दिवस. तर ह्या ट्रीटमेंटनी एपिलेप्टिकचे अटॅकचा ड्युरेशन कमी झालंय, त्यांच्या 2 अटॅकमधलं अंतर कमी झालेलं आहे. आणि त्या मुलं ती जास्त अलर्ट व्हायला लागली आहे. तर ह्याला आमचे सर सांगायचे की पिंपळाच्या पानावरती ह्या मुलांना भात खायला द्यायचा. म्हणजे पिंपळाचं पान स्वच्छ धुवायचं, त्याला तूप लावायचं आणि गरम भात वाढायचा आणि तो भात खायला द्यायचा. ह्याचा उल्लेख गुरुचरित्रात आहे. तर ज्या माणसांना व्यग्रता असते, ज्यांचे विचार स्थिर नाहीत, अशा सगळ्या माणसांनी खावं. म्हणजे आपल्यासारख्यांनी खावं, कारण आपणही ऍडिक्शन आहे ना, मोबाईलचं आहे की आपल्याला ऍडिक्शन, कोणाला नाहीये. तर व्यग्रता कमी ह्या पिंपळाच्या पानावरती जेवलं की होतो. तर हे आमचे सर सांगायचे. तर ह्या सगळ्या मुलांना पिंपळाच्या पानावर आम्ही जेवायला सांगतो आणि त्याचे एन्करेजिंग रिझल्ट्स आहेत. काहींचे एपिलेप्टिक अटॅक खरोखर कमी झालेले आहेत. माझ्याकडे एक 2 वर्षाची मुलगी, ती एपिलेप्टिक होती, आता ती 4 वर्षाची आहे. तर तिचे कन्सिडरेबली कमी झालेला आहे. तिला पहिल्यांदा मी जनरल आम्ही जेव्हा पेशंटला बोलवतो तेव्हा आम्ही त्याच्या म्हणजे त्याच्या लक्षणानुसार आठवड्यातनं साधारण 5 ते 7 दिवस सलग ट्रीटमेंट करतो. आणि ती नंतर ग्रॅज्युअली टेपर करतो. मग त्याला बरं वाटायला लागल्यानंतर 5 दिवस, मग 4 दिवस, 3 दिवस, 2 दिवस, 1 दिवस. तर सहसा अशा पद्धतीने टेपर केलं की त्याचे रिझल्ट चांगले येतात. कमिंग बॅक टू आपली मुलं, पिंपळाच्या पानाचा मी उल्लेख केला. एक लक्षात ठेवा, पिंपळाच्या झाडाला रविवारी हात लावायचा नसतो. हे आपल्या ज्योतिषशास्त्रातलं हे मी आपलं सांगते. आणि तुम्ही जेव्हा पिंपळाचं पान तोडाल तेव्हा प्रार्थना करायची असते. आयुर्वेदात किती सूक्ष्म आहे बघा, की आयुर्वेद त्या सूर्योदयाच्या वेळेला आपण त्या झाडाला प्रार्थना करायची की मी तुला तोडतोय, पण मी व्याधी निवारणार्थ तुझा उपयोग करतोय. सो हे वृक्षा तू पूर्ण तुझ्या पोटन्सीनी माझ्याकडे ये. हे खूप इतकं बारीक बारीक हे करून ते पिंपळाचं पान तोडायचं असतं. त्या संस्थेत आम्ही पिंपळाच्या पानाच्या अशा पत्रावळी करतो. ती सगळी मुलं तिथे त्याच्यावरती जेवतात, रिझल्ट चांगले येतात. तर काही प्रकारच्या अपस्मारात किंवा एपिलेप्टिक अटॅक्समध्ये ह्याचा फायदा होतो. जनरलच ज्या काय आपण बिहेवियरल प्रॉब्लेम्स म्हणतो त्यांनी सुद्धा पिंपळाच्या पानावरती निश्चित जेवावं. अग्निविद्ध, पोटातलं औषध पिंपळाच्या पानावरती जेवणं, या सगळ्या प्रकारांनी हळूहळू रोगापासून मुक्ती निर्माण होते. काही ज्यांचं वय जरा जास्त आहे, म्हणजे साधारणतः आपण 40-50ल्या लोकांना सुद्धा फिट्स येतात. अगदी बरोबर. त्यांना सुद्धा हरकत नाही. प्रयोग करून बघायला काय हरकत आहे, की का नको, बघू तर खरं. केल्याशिवाय होणार नाहीये ना. आणि हे करायलाच हवंय. आता ते याच्यात यायला लागलेले. अजून मला एक सांगायचं की साधारणपणे विद्धकर्म किंवा अग्निकर्म शिकवताना आम्हाला पहिल्यांदा काय शिकवतात माहिती का, कॉन्ट्राइंडिकेशन्स, कधी करू नये. तर साधारणपणे खूप लहान मुलात आणि खूप एजेड माणसात करू नये. पण मी 2 वर्षाच्या मुलांपासून 80-85 वर्षाच्या लोकांपर्यंत काम करते, ऑफकोर्स काळजी घेऊन आणि व्यवस्थित टेम्परेचर मेंटेन करून. म्हणजे खूप उन्हाळा असेल तर आवर्जून अग्निकर्म टळटळत्या उन्हात करायचं नाही, अशा प्रकारे करते. पण काही जणांना रक्त बघून भोवळ येते, यांना हे करू नये. किंवा काही जणांना इन्फेक्शन असतं, तर तुम्ही जर विद्ध केलं तर ते इन्फेक्शन आत जाईल. तर अशी कॉन्ट्राइंडिकेशन्स तुम्हाला डोक्यात धरायला लागतात. पण अन्यथा
तुम्ही काळजी घेऊन कोणातही हे करू शकता. इव्हन गर्भवतीमध्ये सुद्धा काही बरं. विशिष्ट पॉईंट करायचे नसतात, हम्म. पण काही विशिष्ट पॉईंट काही आपण करू शकतो करू शकतो. काळजी घेऊन. लहान मुलांच्यात, म्हाताऱ्या माणसांच्यात जर फिटनेस असेल तर काळजी घेऊन आपण हे करू शकतो. करू शकतो. आमच्या सरांनी तर ICU मध्ये जाऊन नवजात बालकांना सुद्धा विद्ध केलेलं आहे आणि त्याचे बरं. रिझल्ट आलेत. इथे मी एक उदाहरण सांगेन. 2 वर्षाचा मुलगा होता. त्याला सतत अस्थमाचे अटॅक यायचे आणि मग काय ॲडमिशन आणि मग ते काय स्टिरॉइड्स आणि हे. त्या मुलाला सुद्धा विद्धकर्माचा खूप उपयोग झाला. त्याच्या अटॅकमधलं ड्युरेशन वाढलेलं आहे आणि तो मुलगा आता चांगलं व्यवस्थित नॉर्मल आयुष्य Normal. जगायला लागला, की जो वा. सारखा डिप्रेस्डच असायचा, सारखा ताप, सर्दी, खोकला, त्याचं वजन वाढायचं नाही. तर ह्याला सुद्धा त्याचा फायदा होतो. फायदा होतो. बर, ह्यानंतर आपण सुरुवातीलाच मेन्शन केलं होतं ते पण आता बोलूयात की इनफर्टिलिटी हा पण सगळ्यात फार आत्ताचा फार खूप आता मुद्दा. म्हणजे मी तर म्हणेन की हा खूप वाढलेली आहे ही. हम्म. आता इन्फर्टिलिटीमध्ये विद्धकर्माला अतिशय उत्तम यश द्यायचं श्रेय मी डॉक्टर चंद्रकुमार देशमुखांना देईन. त्यांनी इन्फर्टिलिटीच्या साधारण 800च्या पुढे केसेस केलेल्या आहेत. बर. आता इन्फर्टिलिटीचे कारणं अनेक आहेत, हे आपल्याला ओके. सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यात म्हणजे इन्फर्टिलिटीच्या आधी येतो PCOD. हो. पाळीच नॉर्मल नसते. त्या PCODला सुद्धा असंख्य कारण आहेत. सगळ्यात हम्म. आहार, विहार, व्यायामाचा अभाव, आपल्या मानसिक वृत्तीचा अभाव हम्म. आणि आपल्या ड्रेसिंगमध्ये सुद्धा याचं दडलेलं आहे. Correct. PCOD का होतो? तर ऑफकोर्स सेव्हरल रिझन्स आहेत, पण आत्ता ना आपल्याला व्यायामच राहिलेला नाही. पूर्वी कसं पूर्ण शरीराला व्यायाम व्हायचा, आपण बरंचसं चालत जायचो. आता Correct. आपल्याला कोपऱ्याला जायचं तरी आपण किक मारतो. Correct. तर व्यायामाचा अभावामुळे त्या पेल्विक मसलला टोनच मिळत नाही आणि मग ते हम्म. काम नीट केलं जात नाही. किंवा दुसरं म्हणजे आपण आपली जी संस्कृती ती विसरून आपण कुंकू लावत नाही, आपण भारतीय वेश परिधान करत नाही, आपण दागिने घालत नाही, हम्म. बांगड्या घालत नाही, कोणाला जोडवी घालायला आवडत नाही, लग्न झाल्यानंतर पैंजण घालत नाही. अहो, जोडवी घालण्यातलं शास्त्रीय हे आहे की जोडवी घातली की युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होत नाही स्त्रियांना, की जे अदरवाईज कॉमन आहे. तर ओके. इतकं शास्त्रीय प्रत्येक दागिन्यांमागची, कुंकू लावण्यामागचे जे शास्त्र आहे ते विसरून मुली मुलांसारखं वागायला लागल्यात. त्यामुळे ते हार्मोनल चेंजेस नकळत होत आहेत. तर ओके. मी हे नक्की कळकळून सांगेन की तुमच्यातलं स्त्रीत्व जपा, ते एन्जॉय करा. हम्म. स्त्री असणं हे कर्स नाहीये. स्त्री असणं इज व्हेरी ब्युटिफुल. क्षमा खूप तिचा प्लस पॉइंट आहे. आता हमरी तुमरीवर येऊन इक्वॅलिटी हे नाहीये योग्य. हम्म. लोकांना ते नंतर पटेल. तर मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीच्या तुम्ही आलात तर तुमची पाळी नॉर्मल व्हायला निश्चित उपयोग निश्चित होईल. उपयोग. आहाराचाही खूप त्याच्यात वाटा आहे. हल्ली 0 फिगर करायच्या नादात आपण शरीराला पोषणच देत नाही. मग ते कसं स्त्रीत्व तुमचं टिकेल? करेक्ट. त्यामुळे आपण आपल्या रिजनल, सीझनल आणि आपल्या जेनेटिक आहाराकडे जर आलो तर PCOD सारखे विकार होणार नाहीत, की नंतर त्याचा इन्फर्टिलिटीमध्ये परिणाम होतं. तर आणि इन्फर्टिलिटीला एक छोटासा अजून एक मुद्दा सांगते, की बरेच वेळेला सौमनस्य असा आम्ही एक शब्द वापरतो. म्हणजे स्त्री पुरुषातलं परस्परावरचं प्रेम ते असेल तर इन्फर्टिलिटी कमी होते. जर सौमनस्य असेल तर बरेच वेळेला मूल होण्यात अडचणी येत नाही. आत्ताच्या कॉम्पिटिशनच्या युगात तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ या ह्याच्यात आपण प्रेमच करायचं विसरलेलो आहे. आमचे एक सर सांगायचं की जेव्हा स्त्रीला वाटतं की माझ्या पोटी जो पुत्र किंवा कन्या यावी ती माझ्या नवऱ्यासारखी असावी, किंवा नवऱ्याला उलटं वाटायचं की माझ्या पोटी जी कन्या येईल ती माझ्या बायकोसारखी असावी, इतकं जर इंटिमेट प्रेम असेल तर इन्फर्टिलिटी सारखे प्रॉब्लेम्स कमी प्रमाणात येतील असं मला वाटतं. तर आपण आपल्या संस्कृतीकडे वळूया, आपल्या ट्रॅडिशनल आहाराकडे वळूया, आपल्या ट्रॅडिशनल पोशाखाकडे वळूया. आपल्याला इन्फर्टिलिटीचा हे कमी होतं. पुरुष जे जीन्स घालतात ना घट्ट, त्याचा परिणाम त्यांच्या शुक्रधातूच्या काउंटवरती होतो. सगळ्यात म्हणजे स्ट्रेस, ताणामुळे सुद्धा इन्फर्टिलिटी येते आणि ताणाला विद्धकर्मासारखं सुंदर सोल्युशन नाही. त्यामुळे विद्धकर्मानी खूप छान इन्फर्टिलिटीला फायदा होतो. आमच्या सरांकडे एक स्त्री आली, ती 35 वर्षाची होती. 10 वर्ष झाले लग्नाला, हे नाही. तर ती कशाला आली होती? पंचकर्म करून तिला वजन कमी करायचं होतं. कारण गायनेकॉलॉजिस्टने सांगितलं होतं तुझं वजन इतकं जास्त आहे, तुला दिवस जाणार नाहीत. सरांनी जेव्हा तिला एक्झामिन केलं तेव्हा तिची जीभ अशी जाड होती आणि तिला सगळीकडे छाले आले होते. सरांनी तिला विचारलं, काय ग तुला जेवावंसं वाटतं का? ती म्हणली नाही. तुला चव लागते का? नाही. सरांनी ते जिव्हेचे पॉइंट केले, तिला चव लागायला लागली, ती आनंदाने जेवायला लागली, तिचं वजन कमी झालं आणि ती नैसर्गिकरित्या कन्सिव्ह झाली. आता तुम्ही सांगा, म्हणजे इन्फर्टिलिटी विविध प्रकारे असते
आणि दरवेळेला काय इन्फर्टिलिटी म्हणजे त्या फक्त IVF हाच ऑप्शन नसतो. काही वेळेला IVF हा ऑप्शन कोणाला परवडतही नाही. तर अशांना विद्धकर्मासारखं हे आहे. मी आवर्जून सांगेन, शस्त्रकर्म हे ह्याला सोल्युशन नसतं. कधी कधी शस्त्रकर्म करायला तुमचं वय आड येतं, कधी कधी तुमची आर्थिक परिस्थिती आड येते, कधी कधी ते करणं शक्य नसतं. तर अशा लोकांनी कर्माचं नुसतं बसायचं का नाही? विद्धकर्म हा ऑप्शन आहे. तुम्ही शस्त्रकर्म पुढे करू शकता, टाळू सुद्धा शकता. ह्याचा अर्थ शस्त्रकर्म वाईट आहे का? बिलकुल नाही. कधी कधी शस्त्रकर्मच करायला लागतो. आम्ही आयुर्वेदात म्हणतो तत्र धन्वंतर्याणाम अधिकारः, धन्वंतरीच पाहिजे. पण बऱ्याच काही जिथे आपण ते टाळू शकतो तिथे नथिंग लाईक दॅट. IVF ची प्रोसिजर फार पेनफुल असते अहो, शरीर मानसिक. पण मग नुसतं तोच नाही अहो ऑप्शन. देर आर सेव्हरल ऑप्शन्स. व्हाय नॉट? या, जरूर या, असं मी नक्की म्हणेन. वा. यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे पॅनिक अटॅक्स किंवा एन्झायटी. अगदी. तर मला हे विचारावं असं वाटेल की याच्यावर अग्निकर्म किंवा विद्धकर्म कसं काम करतं? इन्स्टंट उपयोग होतो. की काय होतं की काहीतरी शरीरातला असा इम्बॅलन्स येतो की त्यांनी ते रिझल्ट येतो. ही जेव्हा आम्ही सुई घालतो तेव्हा तिथून ना रक्ताबरोबरच काहीतरी विषारी बाहेर पडतं. त्याला आम्ही विकृत वात म्हणतो आणि समहाऊ तुम्हाला तो सेटल करतो. हे ना मी तुम्हाला सांगितलं की सोहम, साखर खूप गोड असते, तू खाल्लीच नाहीस तर कसं? तर मला असं वाटतं की ह्याचा ना तुम्ही स्वतःवरती प्रयोग करून घ्यावा. आपल्याला सुईची कायम भीती असते, मलाही होती. म्हणजे सुरुवातीला मी शिकायचं ठरवलं तेव्हा मी अगदी कष्टाने पॉईंट करून घेतले. मला हे सांगावंसं वाटेल की फार वेदना होत नाहीत, जस्ट टोचल्यासारखं होतं आणि ते बाहेर काढलं की वेदना होत नाहीत. तर ह्याचा जरूर एक्सपिरियन्स तुम्ही घ्या आणि त्याचा तुम्ही फायदा निश्चित हे करा. सो जास्त आपण काय ते ब्युटी ट्रीटमेंटमध्ये कितीतरी वेदना सहन करतो. आणि दुसरं, आम्ही विद्धकर्मात काही इंजेक्शन देत नाही. इंजेक्शन दिलं की शरीर रिॲक्ट करतं. हे नुसतं टोचून आम्ही बाहेर काढतो. पण त्याचा काय परिणाम होतो ते ज्यानी त्यांनी अनुभवावं असं नक्की वाटतं. सध्या आपण सगळेच टेन्शनमध्ये असतो. तर मी एवढी अधिकारवाणीने का बोलते तेही सांगते. मी स्वतः आठवड्यातनं 2 किंवा 3 वेळेला माझ्या मैत्रिणीकडून ही ट्रीटमेंट घेते. मी कालही ही ट्रीटमेंट घेतली कारण मला आज फोकस्ड व्हायचं होतं. मी मानस पॉईंट करून आले. दुसरं एक सांगेल, ज्याची परीक्षा आहे ना त्याला 3 पॉईंट्स करून दिले की त्याचा फोकस वाढतो. सो UPSC MPSC किंवा विद्यार्थ्यांना माझं निश्चित आमंत्रण आहे की या, एक्सपिरियन्स इट. साखर गोड कशी ते खाऊन बघा, विद्धकर्म करून बघा. साधी सोपी प्रोसिजर आहे आणि त्याचे फायदे प्रचंड आहेत. ह्याच्या टेक्निकॅलिटीज मी मध्ये फार जात नाही. मला माझं पांडित्य आता पाजळायचं नाही. ते मी CME ला अगदी निश्चित सांगते, अगदी पूर्ण रेफरन्सेस. मला आता साध्या सोप्या शब्दात तुम्हाला सांगायचं की छान ट्रीटमेंट आहे, करून बघा, सुलभ आहे, शिका, करा, अनुभवा. आता तुम्ही MPSC आणि UPSCचा विषय काढला, त्यावरून एक सहज विचारावं असं वाटेल की पोलीस असतात किंवा आर्मी मधले लोक असतात, फार जिव्हाळ्याचा तुम्ही मला प्रश्न विचारलात. माझं एम आहे की आर्मी ऑफिसर्सना आणि पोलिसांना ह्याचा फायदा होईल का. आपल्या पुण्याच्या ज्या एक पोलीस अधिकारी आहेत त्या माझ्या पेशंट आहेत बरं का. तर त्यांच्या मदतीने मी शिबिरं घेणार आहे. आणि पोलिसांना तर, विशेषतः स्त्री पोलिसांना तर फार गरज आहे. कारण स्त्रीला घरी गेल्यानंतर तिची 15-12 तासाची ड्युटी करून परत घरची कामं करायची आहेत. या पोलिसांना उभं राहून व्हेरिकोज व्हेन्स, कंबर दुखी, मान दुखी, ताण, तुम्हाला पोलिसांना काही काही कटू गोष्टी सुद्धा करायला लागतात, त्याचा ताण येतो. शेवटी आपण ह्युमन बिंग आहोत. तर जरूर ह्याचा फायदा होईल, आर्मी लोकांना फायदा होईल. माझे एक मित्र आहेत, ते आर्मीला लेक्चर्स वगैरे देतात. त्यांना मी सांगितलंय की आपण एकदा बघा, तर तुम्ही खरं शिबिर घेऊन बघा. तर माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न तू विचारलात, कारण माझ्या दृष्टीने राष्ट्र हे सर्वप्रथम आहे. सो माझ्या राष्ट्राला जे जे मदत करतात त्यांची सेवा मला करायला आवडेल. युवक, विद्यार्थी, त्याच्यानंतर आपलं IT क्षेत्रातलं, कारण आपली ती बौद्धिक आपलं ते धन आहे. आर्मी ऑफिसर्स, आपण ते लढतायत म्हणून आपण इथे आरामात बसलोय. माझे पोलीस बांधव की ज्यांच्यामुळे आपण आनंदाने राहतोय, या सगळ्यांकरता मला काम करायची नक्की हे आहे. आणि मी आत्ताच सांगते, त्याचे आम्ही शुल्क आकारणार नाही. आम्हाला ते आमचं कॉन्ट्रीब्युशन असेल. दुसरा एक हा विषय निघालाय म्हणून सांगतो, मला व्यसनाधीनतेमध्ये काम करायचंय. हल्ली यंग मुलं, मग ते व्यसन सिगरेटचं असो, अल्कोहोलचं असो, किंवा मी तर म्हणते मोबाईलचंही असो, पण ह्या व्यसनाधीनतेच्या मानसिकतेतनं जर मुक्तता करायची असेल तर गोगटे सरांनी खूप काम करून ठेवलंय. आणि आता त्यांनी आमच्या हातात ते दिलंय, आता ह्याच्या पुढे तुम्ही करा. तर व्यसनाधीनतेमध्ये सुद्धा
मला ह्याचे प्रयोग करायची इच्छा आहे. हम्म. एका इन्स्टिट्यूटशी मी अप्रोच झाली, बघू वाट बघतीये काय की नाही, काही आम्हाला पण बरेच कमेंट्स येतात सध्या की हो व्यसनमुक्तीसाठी मुक्तीसाठी कुठलं तुम्ही तुम्ही काय. काहीतरी. अरे जरूर या, प्रयत्न वा. करूया. मी अजून केलेलं नाहीये. हम्म. पण परवाच माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला की मॅडम माझ्याकडे एक टोबॅकोचं हे होतं आणि हम्म. मानस पॉइंट केल्यानंतर त्या माणसाने स्वतःहून सांगितलं की माझी तल्लफ कमी झाली. तल्लफ हा हा. टिपिकल शब्द असतो बघा. हो. तेव्हा आपण कशाचंही ऐकत नाही. आणि आता खरं सांगायचं तर मलाही चहाचं व्यसन आहे बरं का. मला सकाळी एक संध्याकाळी कप लागतो. पण मी त्याच्यावरती काम नाही करणार आहे. आय लव्ह दॅट. एनिवे जोक्स अपार्ट. हा. पण कुठल्याही व्यसनाधीनतेवरती ह्याचा निश्चित उपयोग होईल. वा. आणि ते राष्ट्रकार्य असेल माझ्या हम्म. दृष्टीने तर मला तेही करायला आवडेल. क्या बात आहे ताई. आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि एवढ्या आपण सुंदर गप्पा मारल्या, तुम्ही एवढे छान छान गोष्टी आम्हाला सांगितल्या. तर जाता जाता तुम्हाला काय प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं? मला असं वाटतं, निश्चित वाटतं की आपल्या संस्कृतीकडे वळा. आपलं जे दिनचर्या आयुर्वेदाने सांगितली तिचं पालन करा. हम्म. शक्यतो आजारी पडू नका. पण पडलात तर पहिल्यांदा नैसर्गिक मार्गाने ठीक व्हायचा प्रयत्न करा. दरवेळेला केमिकल ऑपरेशन हे सोल्युशन नसतं. ह्याचा अर्थ मी ॲलोपॅथीच्या विरुद्ध नाही. हम्म. त्याचा अतिशय मोठा उपयोग आहे. ती अतिशय मला आदर आहे त्या ह्याच्याविषयी. पण आपल्या मातीतलं योग आणि आयुर्वेद पाळा ना. हम्म. कशाला आजारी पडताय? तर नक्की आनंदी राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. वा वा. आणि ताई थँक्यू सो मच, तुम्ही एवढा वेळात वेळ काढून मलाही खूप पॉडकास्टवर आनंद आला. झालाय. मला माझ्या गुरूंविषयी बोलायला मिळालं, माझ्या हम्म. गोगटे सरांविषयी, माझ्या आध्यात्मिक गुरुजींविषयी असं ऋण मला व्यक्त करायला हम्म. मिळालं. मी फार आनंदी आहे. थँक्यू सो मच ताई. माय प्लेजर. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, ताईंनी त्यांचा नंबर सांगितलेलाच आहे, पण तरीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये ताईंचा नंबर दिलेला आहे. ताईंचे सगळे हँडल्स, सोशल मीडिया हँडल्स पण दिलेले आहेत. सो त्याच्यावर जाऊन तुम्ही ताईंना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्या क्लिनिकचा ॲड्रेससुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. सो त्याच्यावर पण तुम्ही जाऊन अपॉइंटमेंट घेऊ शकता. सो प्लीज, जसं मी सांगितलं आहे, तुमचे जे प्रश्न असतात युज्युअली ते सुद्धा विचारलेले आहेत. सो प्लीज तुम्ही ह्या अग्निकर्म विद्याकर्मचा एकदा अनुभव घ्या, कसा आहे काय. आणि जसं मी सांगितलं की शुल्क पण त्याचे काही अवाच्या सव्वा नाही आहेत, नॉमिनल चार्जेस आहेत. सो ते सुद्धा सगळ्यांना परवडण्यासारखे आहेत. सो ताई, परत एकदा तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. तुम्ही पॉडकास्टवर आलात. आणि आमचं एक पॉडकास्टचं रिच्युअल आहे स्वीट टॉक्सचं, की आम्ही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो आणि अरे वा. श्री स्वामी समर्थ म्हणतो. श्री स्वामी समर्थ. तर आजचा आपण पॉडकास्ट एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. धन्यवाद. माझं जिव्हाळ्याचं गुरुस्थान आहे तेही वा. काका महाराज त्यांचेच शिष्य आहेत. सो व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच ताई. थँक्यू.